बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 पासून आपण स्वामी विवेकानंद विचारमंच आयोजित व्याख्यानमालेअंतर्गत जगाला पोखरणारी डावी वाळवी, सावरकरांचे प्रखर आणि डोळस हिंदुत्व, हिंदू संस्कृतीचा उद्बोधक परिचय, शिवराज्याभिषेकानंतरचा भारत इत्यादी विविध विषयांवर उत्तम वक्त्यांचे विचार ऐकलेत. आज त्याची सांगता आपण राम मंदिरानंतरचा भारत या भविष्यकालीन भारताची प्रतिमा कशी असेल किंवा असावी यातून करणार आहोत. आज आपल्याला लाभलेले वक्ते उजवीकडून श्री विनायकराव आंबेकर, आजचे विशेष पाहुणे अजयजी कदम आणि संस्थेचे उपाध्यक्ष संजयराव घाटपांडे या सर्वांचे आणि आज उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांचे मी मनापासून स्वागत करते. 5 शतकांच्या संघर्षाच्या इतिहासापासून आत्मनिर्भर भारत कसा उदयाला येईल याविषयी प्रत्येकाला उत्सुकता आहे. विवेकानंदांच्या संकल्पनेतील भारतापासून आत्मनिर्भर भारताचा मार्ग सध्या दृष्टीपथात आहे. तर आपल्या प्रत्येकाची स्वप्नातील भारत कसा असेल, शास्त्रसज्ज कसा असेल, नव्या जगाचे शिक्षण, नव्या युगाचे राजकारण, समाजहिताचे तंत्रज्ञान, भविष्यातील असे करणारा भारतीय समाज कसा असेल आणि त्यात अयोध्या राम मंदिराचे काय स्थान असेल याचे आज आपल्याला समजेल अशी आपण अपेक्षा करूया. आजची केंद्र प्रार्थना सांगण्यासाठी श्री महेशजी मेहता यांना मी पाचारण करते. जय जय परमात्मं संस्मरामो वयं त्वां निज परमहितार्थं कर्मयोगैकनिष्ठा इह जगति सदा नस्त्याग सेवात्मबोधैर्भवतु विहितविघ्ना देयमार्गानुयात्रा वयं सुपुत्रा अमृतस्य न्यूनं तवैव कार्यार्थमिहोपजाता निष्कामबुद्ध्यार्थविपन्नसेवा विभो तवाराधन्मस्मदीयं प्रभो देहि देहे बलं धैर्यमन्ता सदाचारमादर्शभूतं विचारं यदस्माभिरङ्गीकृतं पूर्णकार्यं तवैवाशिषा पूर्णतां तत्प्रयातु जीवने यावदादानं स्यात् प्रदानं ततोऽधिकम् इत्येषा प्रार्थनास्माकं भगवन् परिपूर्णाम्. ओम शांति शांति शांतिः. नमस्कार. उपस्थित सर्वांचे मनपूर्वक स्वागत. बिपेवाडी नगरातील स्वामी विवेकानंद विचारमंच ही संस्था गेली 25 वर्षे विद्यार्थी विकास, समाज प्रबोधन, सेवा या आयमांतर्गत उपक्रम राबवित आहे. ही संस्था शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा तसेच रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर, त्याचबरोबर विवेकानंद पुतळ्याच्या शेजारी नियमित फलक लेखन असे उपक्रम सुद्धा राबवतात. संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांमध्ये पुण्यातील दक्षिण भागातल्या 25 शाळांमधून विविध वयोगटातील विद्यार्थी सहभागी होतात. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रसार करून संस्कारित समाजमन तयार करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 5 दिवसांची व्याख्यानमाला आयोजित केली जाते. स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारीच्या खडकावर बसून दिनांक 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत राष्ट्रचिंतन केले. तसेच दिनांक 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद जयंती दिवस. म्हणूनच या कालावधीत दरवर्षी ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते. नामवंत वक्त्यांचे उत्तम विचार जाणून घेण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. दिनांक 10 ते 14 जानेवारी 2024 या कालावधीत संपन्न होत आलेल्या या व्याख्यानमालेला नेहमीप्रमाणे उदंड प्रतिसाद मिळत आहे. ज्यांना इथे उपस्थित राहता येणार नाही त्यांनी त्या श्रोत्यांसाठी फेसबुक लाईव्ह आपले मीडिया पार्टनर ऋतम ॲप यांच्या सहकार्याने उपलब्ध आहे. आमच्या संस्थेला आर्थिक पाठबळ देण्याकरिता दानपेटी उपलब्ध आहेत. तसेच UPI QR कोड वापरूनही देणगी पाठवू शकता. धन्यवाद. धन्यवाद स्नेहाताई. आजच्या अध्यक्षांचा परिचय करून देण्यासाठी मी श्री सौमित्र मांडके याला विनंती करते. नमस्कार.
आजच्या आपल्या ह्या 5व्या पुष्पाचे अध्यक्ष म्हणून श्री संजयजी कदम आपल्याला लाभलेले आहेत. व्याख्यानाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजयजी कदम आपल्याला लाभलेले आहेत. ते अजयजी कदम आपल्याला लाभलेले आहेत. तर ते स्वरूपवर्धिनी ही जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक संस्था आहे, त्या संस्थेचे विश्वस्त आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजामध्ये कार्यरत आहेत. तसेच आजच्या आपल्या या व्याख्यानाचे अध्यक्ष म्हणून जनसेवा बँकेचे संचालक आणि स्वामी विवेकानंद विचार मंचाचे उपाध्यक्ष श्री संजयजी घाटपांडे हे उपस्थित आहेत. तर आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार माननीय संजयजींनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मान्यवरांचे आभार. आजच्या प्रमुख वक्त्यांचा परिचय आणि स्वागत करण्यासाठी मी श्री सतीश कुचेकर यांना पाचारण करते. नमस्कार. आजचा वक्ता परिचय श्री विनायकरावजी आंबेकर, लौकिक शिक्षण, कॉमर्स, जर्नलिझम, लॉ मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स या विषयातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून गेली 40 वर्ष कर्व आर्थिक सल्लागार म्हणून व्यवसाय करीत आहेत. विविध आर्थिक संस्थांमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेऊन स्वयंसेवी पद्धतीने काम केले आहे. विद्यार्थी दशेत आणीबाणी विरोधी सत्याग्रह करून कारावास भोगला तेव्हापासून सातत्याने विविध सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यात गेले 45 वर्ष सक्रिय आहेत. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या पुण्यातील सरस्वती मंदिर संस्थेचे काम स्वयंसेवी पद्धतीने गेले 25 वर्ष करीत आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अधिसभेचा सदस्य म्हणून नुकतेच निवडून आले आहेत. राजकीय व आर्थिक विषयावर 6 पुस्तके लिहिली आहेत. या विषयावर सातत्याने समाज माध्यमावर लेखन करतात. भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक पदावर काम केले असून सध्या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रवक्ते आहेत. श्री नरेंद्र मोदी यांच्या जीवन संघर्षावर त्यांनी लिहिलेले नरेंद्र मोदी एक कर्मयोगी संघर्ष गाथा हे पुस्तक तरुणामध्ये विशेष लोकप्रिय ठरले आहे. नोट सम्राट, नोटबंदीची सुरस कथा ही कादंबरी नोटबंदी मागील अनेक ज्ञात अज्ञात कारणांचे सुंदर चित्रीकरण करणारी आहे. मोदी सरकारच्या नववर्षाच्या कारभारावर संशोधन करून बारीक सारीक तपशीलवार देणारे, नीतीतून नियतीला घडविताना नववर्षे, मोदी सरकारची भारताच्या परिवर्तनाची हे पुस्तक भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जगतप्रसाद नड्डा यांचे शुभहस्ते नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. याच विषयावर मोदी ॲट 9 वर्ष वचनपूर्ती 9 वर्षे हे पुस्तक लिहून ते स्वतः 1000 कुटुंबात जाऊन देत आहेत. गेली काही वर्षे मोदी सरकारने सुरू केलेल्या योजनांची माहिती देणारी वेबसाईट www.modiyojana.com व भारताच्या अमृत काळाकडे चाललेल्या वाटचालीची माहिती देणारे नव भारत 2047 हे यूट्यूब चॅनेल ते चालवतात. मी श्री विश्वस्त स्वरूपवर्धिनी संस्थाचे श्री अजयजी कदम यांना विनंती करतो की त्यांनी आजचे वक्ते श्री विनायकरावजी आंबेकर यांचा सत्कार करावा. धन्यवाद.
धन्यवाद सचेशी. सर्व मान्यवरांचे आभार. आता आपण सगळे उत्सुक आहोत की राम मंदिर नंतरचा भारत कसा आहे. तर प्रमुख वक्त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्याचे विचार मांडावेत आणि बाकी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुढे आसनस्थ व्हावे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अजयजी कदम स्वरूप वर्धिनीचे, आजचे अध्यक्ष संजयजी गाटपांडे, या विवेकानंद विचार मंचाचे अध्यक्ष डॉक्टर कोटस्थाने, मित्रवर्य किरण पाटोळे कुचेकर आणि मंचाचे सर्व मान्यवर पदाधिकारी. पहिले तारक मंत्र म्हणतो म्हणजे मला पुढे सोयीचं जाईल. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. शंकर भगवानानी त्यांना भूक लागली होती आणि भूक लागलेली असताना पार्वती माता त्यांना असं म्हणाली की थांबा, माझं विष्णू सहस्रनाम म्हणून व्हायचं आहे, त्यानंतर तुमच्या जेवणाची व्यवस्था करते. तेव्हा त्यांनी हा तारक मंत्र पार्वती मातेला दिला आणि तिथे असं सांगितलं त्यांनी की हा तारक मंत्र याच्यातली 2 अक्षरं जी आहेत, 2 शब्द जे आहेत ते 2दा म्हण, एकदा म्हण, त्याच्यामध्ये सहस्रनामाचं पुण्य तुला मिळेल. हा जो महिमा आहे रामाचा, हा महिमा भगवानाने आपल्या पत्नीला सांगितला आहे, ती आपली देवी आहे. त्यामुळे राम महिमा किती मोठा आहे हे काही सांगायची मी आवश्यकता नाही. आपण सगळे सध्या राममय झालेले आहात. आपल्याकडे अक्षता येतात, आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची पत्रकं येत आहेत. समाज माध्यमं काढून पाहिली, सोशल मीडियाला ज्याला आम्ही म्हणतो, त्याच्यामध्ये उलटसुलट भरपूर चर्चा येत आहेत. बहुतांश चर्चा किंवा बहुतांश पोस्ट ज्या आहेत आपल्या कार्यकर्त्यांनी केलेल्या, त्या वस्तीमध्ये प्रत्येक ठिकाणी या रामाच्या कार्याला किती मोठा पाठिंबा मिळतो त्याच्याच आहेत मित्रांनो. मी तर काल एक पोस्ट अशी पाहिली की अक्षता द्यायला एक माणूस एका खेडेगावातल्या घरात गेला तर त्या खेडेगावातल्या पद्धतीनुसार त्याला बाहेर थांबवलं, एक थाळी आणली, त्याच्यावर त्याचं पाठ ठेवला, त्याचे पाय धुतले आणि मग त्याला घरात घेतला आणि सन्मानाने अक्षता स्वीकारल्या. ही रामाविषयीची भावना आहे आता. आणि ही भावना फक्त भारतामध्ये आहे का? तर भारतामध्ये नाही, जगातल्या 25 देशामध्ये रामाचा महिमा आहे, ज्याच्यामध्ये इंडोनेशियासारखा मुस्लिम, सगळ्यात जगातला मोठा मुस्लिम देश आहे इंडोनेशिया. तिथे रामाचे आम्ही प्रतिनिधी आहोत असं मानलं जातं. बाली बेटावर तुम्ही जर गेलात, तिथल्या सगळ्या बेटांमध्ये वेगवेगळी रामायणं वाचली जातात. त्याच्यामध्ये काकविन रामायण नावाचं एक रामायण आहे, ते सर्वात पॉप्युलर आहे. आणि वाल्मिकी रामायण जे आहे त्याला मूळ आधार धरून ही सगळी रामायणं तयार केलेली आहेत. तर तिथल्या बाली बेटामध्ये तुम्ही गेलात, मी गेलो आहे म्हणून सांगतो, बाहेर पडल्यानंतर एअरपोर्टच्या पहिलं शिल्प कुठलं लागत असेल तर राम जीवनावरचं शिल्प आहे. हीच परिस्थिती जगातल्या 25 देशात आहे, हीच परिस्थिती भारतातल्या प्रत्येक राज्यात आहे. तुम्ही रामायणांची संख्या जर मोजली तर संस्कृतमध्ये 7 रामायण आहेत, त्यानंतर मराठीमध्ये 8 रामायण आहेत, हिंदीमध्ये 11 रामायण आहेत, तेलुगूमध्ये 12 रामायण आहेत, तमिळमध्ये 12 रामायण आहेत, बंगालीमध्ये 25 रामायण आहेत, गुजरातीमध्ये 46 रामकथा आहेत, उडियामध्ये 6 रामायण आहेत. आणि प्रत्येक रामायण रामाच्या जीवनाचा वेगवेगळा रंग सांगतं आणि त्याप्रमाणे त्याची नावं असतात. भावार्थ रामायण, सर्वार्थ रामायण, कृतार्थ रामायण, आर्ष रामायण, भक्ती रामायण, आनंद रामायण, अशा प्रकारची त्याची वर्णनं आहेत. आणि त्या सगळ्या कथा ज्या वेळेला राम केव्हाचा आहे याच्यावर वेगवेगळी मतं असू शकतात. मी जो आर्किओलॉजिकल सर्वेचा जो पुरावा आहे तो गृहीत धरून जर मी असं विधान केलं की साधारण 3000 वर्षापूर्वीचा रामकथा आहे, तर त्या काळामध्ये कुठल्याही प्रिंटिंगची सुविधा नव्हती, कुठलीही रायटिंगची सुविधा नव्हती. त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता, प्रिंट मीडिया नव्हता, इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता. लोकांनी मुखोद्गत करून ही रामायणावरती भागत नाही, सगळ्या भाषांमध्ये, उपभाषांमध्ये, बोलीभाषांमध्ये, लोककलांमध्ये प्रहसन आहेत, नाटकं आहेत, काव्य आहेत, कथा आहेत, अगदी
तुम्हाला जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही कोकणात गेलात किंवा गोव्यामध्ये गेलात तर दशावतारी खेळे म्हणून असतात. ती रामकथाच आहे. तिथे दशावतारी दशानन येतो आणि त्याच्या लीला तो सांगतात. ग्रामीण भाषेत सांगतात, बोली भाषेत सांगतात, त्यांनी काही फरक पडत नाही, पण मनातली भावना जी आहे ती एकच आहे. तर या अशा रामाचं दुर्दैव असं होतं की ज्या रामाने आपलं राज्य, मिळालेलं राज्य, हक्काने मिळालेलं राज्य, नियमाने मिळालेलं राज्य आपल्या वडिलांना दिलेल्या वचनामुळे सोडलं आणि त्यांनी वनवास पत्करला, त्या रामाचं जन्मस्थानचं मंदिर ज्या औरंगजेबाने आपल्या वडिलांना मारून, भावाला मारून राज्य घेतलं, त्या औरंगजेबाच्या हस्ते त्या रामाचं मंदिर हे तोडलं जावं याच्यासारखं दुर्दैव नाही. म्हणून सगळ्या हिंदूंनी 500 वर्षाचा कठोर लढा देऊन, ज्याच्यामध्ये आपण सर्वजण 1980 नंतर आलो मित्रांनो, पण 1646 साली औरंगजेबाच्या सैन्याने, ते सुद्धा कसं, मुघलांचं जे साम्राज्य होतं ते 325 वर्षांचं होतं भारतामध्ये. बाबर आल्यापासून राम मंदिर पाडायचा प्रयत्न सुरू होता. बाबरानंतरच्या 5-6 जे कोणी त्यांचे मुघल होते राजे, त्यांना ते जमलं नाही. का जमलं नाही? अयोध्या ही पहिल्यापासून आपली सांस्कृतिक राजधानी होती. अयोध्येत तुम्ही गेलात तेव्हापासून 3000 मठ, मंदिरं, गड्या, आश्रम, जे काही नाव असेल त्या पंथाप्रमाणे अशा भारतातल्या हिंदू धर्मातल्या शाक्त असेल, शैव असेल, रामानंदी असेल, एवढंच नाही तर जैन धर्माचा, त्याच्यानंतर बौद्ध धर्माचा, शीख धर्माचा, असे प्रत्येकाचे मठ, मंदिरं, आश्रम जे काही असेल ते होतं. आणि या सगळ्यामधले जे साधू होते ते सगळे रामभक्त होते. या साधूंनी त्या बाबरांच्या 5-6 पिढ्यांनी 75 वेळा केलेल्या हत्येला साधू माणसाकडे शस्त्र असण्याचं काही कारण नव्हतं, पण त्या काळच्या साधूंना सुद्धा शस्त्र हातात घ्यावं लागलं, कारण भारताच्या इतिहासामध्ये 1000 वर्षाचा परकीय आक्रमकांचा इतिहास आहे. भारत जेव्हा एक संपन्न देश होता तेव्हा भारतावर वाकडी नगर सगळ्या जगाची गेली आणि मग शक असेल, हूण असेल, कुशाण असेल, मुघल असेल, अशा सगळ्या लोकांनी भारतावर आक्रमण केली. त्यामुळे त्या साधूंना आपलं साधुत्व टिकून ठेवण्यासाठी, आपला जो काही मोक्षमार्ग आहे तो टिकून ठेवण्यासाठी, त्याची प्राप्ती करण्यासाठी शस्त्र हातात घ्यायला लागली. आणि 1600 म्हणजे 1526 साली बाबर आला, 1646 साली औरंगजेबाच्या यांनी पाडलं ते. तर त्या वेळपासून ते इंग्रजांचं शासन येईपर्यंत 75 वेळा त्यांनी त्या राम मंदिर पाडायचा प्रयत्न केला. आणि या साधूंनी स्वतः पराक्रम करून, स्वतः शस्त्र हातात घेऊन 75 वेळा त्या मुघल सैन्याचा पराभव केला. मंदिर पाडू दिलं नाही, मंदिराच्या म्हणजे बाबरी मशीद होऊ दिली नाही. मंदिर थोडंफार पाडत असे, पण एक मीर बाकी नावाच्या बाबराच्या सरदारनी बाबरी मशीद बांधलं असं काही ठिकाणी लिहिलं जातं. त्या मीर बाकीला बाबरी मशीद उभी करण्यात यश आलं नाही मित्रांनो. तर हे यश कधी आलं? औरंगजेब एवढा चिडला की त्यांनी शेवटी 50,000 सैन्य पाठवलं अयोध्येवर राज्य आक्रमण करायला, आणि मग शेवटी पराभव झाला आणि बाबरी मशीद निर्माण झाली. पण तरीसुद्धा बाबरी मशिदीच्या बाहेरून रामलल्लाची पूजा होत राहिली. आता थोडक्यात इतिहास जर आपण पाहिला बाबरी मशिदीचा, तर तेव्हापासून जो बाबरी मशीद जी तयार झाली तिथे मुस्लिमांनी फार कधी काही प्रार्थना म्हणजे त्यांची नमाज पडला असं कधी झालं नाही, पण रामलल्लाची पूजा थांबली असं पण कधीही झालं नाही. मग पुढे आपण आलो, मुघल साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर तिथल्या हिंदू साधू संतांनी आणि हिंदू रामभक्तांनी पुन्हा एकदा अर्ज विनंत्या, कारण इंग्रज शासन आलं तोपर्यंत, इंग्रजांनी जरी मुघलांसारखा क्रूरकर्मापणा केला नाही तरी त्यांनी छद्मीपणा केला आणि तिथे हिंदूंना पूजा करू दिली. पण हिंदूंनी 2 वेळेला प्रयत्न केला की तिथे जाऊन राम मंदिराचं काम सुरू व्हावं, तो काही प्रयत्न त्यांनी यशस्वी होऊ दिला नाही. आणि त्यांनी पहिल्यांदा हिंदू मुस्लिम हा भेद सुरू करण्याचं काम जर कोणी केलं असेल भारतामध्ये तर इंग्रजांनी केलं. आणि त्यांनी पेटवलं की ही तुमची मशीद आहे, याचं तुम्ही रक्षण करा, आम्ही हिंदूंना जाऊ देत नाही तिथे, आम्ही तुमचे कसे रक्षण करते आहोत. मग इंग्रजसुद्धा गेले आणि इंग्रज गेल्यानंतर ज्या वेळेला आपले स्वदेशी राज्यकर्ते आले तेव्हा हिंदूंची आशा पल्लवित झाली की बाबा आता तरी आपलं राम मंदिर तयार होईल.
इंग्रज जायच्या आधी 1930 साली पंडित मदन मोहन मालवीय यांनी अखिल भारतीय रामकथा महासभा नावाची एक सभा काढली आणि त्यांनी इंग्रजांना एक प्रपोजल दिलं की या मुघल आक्रमकांनी आमची हिंदूंची मंदिरं पाडलेत, तर तुम्ही काय करा, तर तुम्ही आम्हाला फक्त 3 मंदिरं द्या. मुघल आक्रमकांनी त्यांच्या आधीच्या आक्रमकांनी किती मंदिरं पाडली असतील, तर हिंदू टेम्पल्स व्हॉट हॅपन टू देम पार्ट व्हॉल्यूम 1 and 2 असं सीताराम बन्सल यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये ठिकठिकाणच्या 2000 मंदिरांचा कसा विध्वंस केला गेला, तो कुठल्या साली केला गेला, कुठल्या साली कुठल्या गावची मंदिरं पाडली, याचं सगळं डिटेलिंग दिलं आहे. अखिल भारतीय रामकथा महासभेने काय मागणी केली होती, फक्त 3 मंदिरं आम्हाला द्या, काशी विश्वनाथ, अयोध्या आणि 3रं मंदिर. या 3 मंदिरांची मागणी तेव्हापासून आजपर्यंत आपण करतोय, पण इंग्रजांनी मान्य केली नाही, आपल्या देशी राज्यकर्त्यांनी मान्य केली नाही. 60 सालामध्ये आज आपल्याकडं पहिल्यांदा राम मंदिर मिळतंय. पुढे जाऊया थोडंसं. 1949 साली 22 डिसेंबर 1949 साली ज्या राम मंदिरा म्हणजे जी बाबरी मशीद होती, त्याचा जो सेंटरचा डोम होता, त्या डोममध्ये रामलल्लाचं गर्भगृह होतं अशी आपली समज होती हिंदूंची सगळी. तिथे रामलल्लाची मूर्ती प्रकट झाली 22 डिसेंबर 1949च्या मध्यरात्री तिथे प्रकट झाली. राज्य कुणाचं होतं, राज्य देशी लोकांचं होतं. ती प्रकट झाल्यानंतर तिथले मुस्लिम चिडले आणि ते डायरेक्ट त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे गेले. नेहरूंना त्या मुस्लिमांपेक्षा जास्त राग आला. त्यांनी काय केलं, गोविंद वल्लभ पंत म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते काँग्रेसचे, त्यांना अडवून धरलं की आजच्या आज ही मूर्ती इथून हल्ली पाहिजे. रामलल्ला काही गोष्टी घडवतो असं ज्याला म्हणतात, तसं तिथे त्यावेळेला अयोध्येचा जो DM होता, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, तो के नायर नावाचा हिंदू माणूस होता. त्यावेळेला ICS होतं, IAS नव्हतं. त्या ICS मधला तो काडरचा त्या अधिकारी होता. त्यांनी सांगितलं की मी इथून रामलल्लाची मूर्ती, त्यांचं म्हणणं होतं ती मूर्ती तिथून हलवा आणि बाहेर राम चबुतऱ्यावर दूर कुठेतरी नेऊन ठेवा. तो म्हणला मी हलवणार नाही. त्या के नायरमुळे ती मूर्ती तिथे राहिली आणि रामलल्ला विराजमान, तुम्ही जर सुप्रीम कोर्टाचा डिसिजन काढून पाहिला तर तो डिसिजन रामलल्ला विराजमान या नावाने आहे. तो रामलल्ला विराजमान त्या दिवशी प्रूव्ह जो झाला 22 डिसेंबर 1949ला, तो एका हिंदू अधिकाऱ्यामुळे तिथे टिकून राहिला नाही. नेहरूने एवढे आकांतांडव केलं, एवढं प्रेशर आणलं की शेवटी एक कॉम्प्रोमाइज म्हणून असं ठरलं की त्या संपूर्ण कॉम्प्लेक्सला कुलूप लावून टाकू. त्यामुळे रामलल्ला विराजमान झाले पण कुलपात गेले. पुढे जाऊ. पुढचा भाग असा आहे त्याच्यातला की अर्ज विनंत्या हिंदूंच्या कोर्ट कचेऱ्या या सगळ्या चालू राहिल्या, पण काहीही प्रयत्न किंवा काही त्याच्यातून निष्पन्न झाला नाही. मग काय झालं तर 1984ला विश्व हिंदू परिषदेने पहिलं अखिल भारतीय संत संमेलन भरवलं न्यू दिल्लीमध्ये. विश्व हिंदू परिषदेची स्थापना राष्ट्रसंघाच्या मार्गदर्शनाखाली 1964 साली झाली. हिंदूंच्या हिताची कामं करणं असं त्यांचं कार्य होतं आणि हिंदूंच्या हिताचं काम करण्यासाठी जेव्हा ते एक प्रश्न शोधत होते तेव्हा त्यांच्यासमोर हा राम मंदिराचा प्रश्न आला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये आपण 1984ची गोष्ट करतोय. ज्यावेळेला मंदिर पाडलं गेलं ती 1646ची गोष्ट होती. एवढ्या वर्षामध्ये हे मंदिर कुणी टिकवलं तर हिंदूंनी टिकवलं. म्हणजे हिंदूंची किती आस्था त्या मंदिरापोटी आहे, त्याच्यापोटी त्यावेळेला हजारो साधूंनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. त्यामुळे एवढी आस्था आहे, तर मग या विषयात आपण पडलं पाहिजे. म्हणून विश्व हिंदू परिषदेने संपूर्ण प्रयत्न करून देशातल्या सर्व पंथ उपपंथ या सगळ्यांच्या साधू संतांना एकत्र केलं आणि दिल्लीत पहिलं धर्मसंमेलन भरवलं आणि तिथे रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन समितीची स्थापना केली. त्याच्यामध्ये सर्व साधू संतांना पदं दिली. सर्व साधू संत अतिशय उत्साहाने त्याच्यामध्ये सामील झाले आणि त्यांनी एक तारीख ठरवली की आपण आता ह्या आंदोलनाला सुरुवात करायची. पहिल्यांदा एक आंदोलन सगळीकडे देशभर करायचं
आणि याला पाठिंबा मिळत जसा जाईल तसं मग त्या आंदोलनाचा रोख, ते मंदिर कसं निर्माण होईल याच्याकडे वळवायचं. यातला एक मधला टप्पा आला, तो आला 1 फेब्रुवारी 1986ला. हा टप्पा असा आला 1 फेब्रुवारी 1986ला अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एक अचानक डिसिजन आला. तिथला एक हिंदू भक्त होता, त्याने आधी तिथल्या तालुका कोर्टामध्ये अर्ज केला की हे कुलूप उघडलं जावं. तो अर्ज फेटाळला गेला. लगेच त्याने हायकोर्टात अर्ज केला आणि गमतीचा भाग बघा की त्याने 30 जानेवारीला किंवा 31 जानेवारीला अर्ज केला आणि 1 फेब्रुवारीला निकाल पण लागला. आणि काय निकाल लागला? संध्याकाळी 4:30ला निकाल लागला की राम मंदिराचं कुलूप उघडण्यात यावं, म्हणजे तिथे त्या वादग्रस्त वास्तूला लावलेलं कुलूप उघडण्यात यावं. आणि आता तुम्ही वाचत असाल पेपरमध्ये की मध्य प्रदेशच्या इलेक्शन होत्या, तेव्हा तिथले काँग्रेसचे नेते सांगत होते, कमलनाथ, की राहुल गांधींनी राम मंदिराचं कुलूप उघडलं. तो दिवस आहे. आता राहुल गांधींनी कुलूप का उघडलं? एक तर राहुल गांधींनी आदेश दिलेला नाही. आदेश आहे अलाहाबाद हायकोर्टाचा. माफ करा. राजीव गांधींनी कुलूप का उघडलं? एक तर राजीव गांधींचा आदेश नाही, आदेश आहे अलाहाबाद हायकोर्टाचा. आणि तो आदेशसुद्धा त्यांना का द्यावा लागला ही पण तुम्ही पार्श्वभूमी समजून घ्या. एक शहाबानो खटला नावाचा 1986 सालचा फेमस खटला आहे, ज्याच्यामध्ये शहाबानो या परित्यक्ता म्हणजे ज्याला डिवोर्सी वुमननी आपल्या पतीविरोधात, मुस्लिम पतीविरोधात एक अर्ज केला होता. तो 10-15 वर्ष तो खटला चालला आणि 86 साली सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आला. आणि तो सुप्रीम कोर्टाचा डिसिजन असा आला की म्हणजे शहाबानोचं म्हणणं आहे की मला 4 मुलं आहेत, यांनी माझ्याशी 30-40 वर्ष संसार केला आहे आणि मला पोटगी दिली पाहिजे. आणि त्या माणसाचं म्हणणं असं होतं, माझा माझा कायदा शरिया कायदा आहे, त्या शरिया कायद्यात पोटगी देण्याला मी बांधील नाही, तुमचा कायदा मला मान्य नाही. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निकाल दिला की तुझा शरिया कायदा काही असला तरी भारतीय कायद्यानुसार तू पोटगी द्यायला बांधील आहेस. आता हा निर्णय आल्यानंतर मुस्लिम धर्मगुरू प्रचंड चिडले. ते राजीव गांधींकडे गेले आणि राजीव गांधींना त्यांनी चक्क दम दिला की जर हा कायदा तुम्ही बदलला नाही, ज्या कायद्याच्या आधारे सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिला, तो कायदा जर तुम्ही बदलला नाही तर आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करू. राजीव गांधी घाबरले आणि राजीव गांधींचं बोलवता धनी वेगळा होता, त्यांनी पण थोडंसं इंड्यूस केलं असेल, मी नाव घेत नाही. आणि राजीव गांधींनी घाबरून तो कायदाच बदलून टाकला. अशा वेळेला हिंदूंच्या समोर आपल्याला तोंड दाखवायला जागा राहील का पुढच्या इलेक्शनमध्ये? कारण 1989ला इलेक्शन होते पुढच्या, म्हणून त्यांनी नाईलाजाने या केसमध्ये एवढंच काम केलं की कुठली ॲक्शन घेतली नाही. म्हणजे नेहरूने जसं केलं की ॲक्शन घ्यायलाच लावली, तसा हा निकाल आल्यानंतर, हा पहिला निकाल आहे कोर्टाचा की कुलूप उघडा असा निकाल असूनसुद्धा याच्यावर कुठलंही अपील पक्षाकडून झालेलं नाही. त्यामुळे तेव्हापासून रामलल्लाचं कुलूप उघडलं, तेव्हापासून रामलल्लाची दररोज पूजा होत राहिली आणि ती पूजा पुढे कायम राहिली. आता रामलल्ला असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ही फ्रेम किंवा ही फ्रेज केव्हा फ्रेम झाली, ही फ्रेज केव्हा आहे, हा शब्द केव्हा आला अस्तित्वात? तर 1989मध्येच विश्व हिंदू परिषदेचे एक कार्यकर्ते होते, जे माजी हायकोर्ट जज होते. त्यांचं नाव होतं देवकीनंदन अगरवाल. त्यांच्या असं लक्षात आलं, या सगळ्या म्हणजे आम्हाला पूजा करू द्या असे जे अर्ज किंवा कोर्टातल्या केसेस होत्या ते 1949 कुलूप लागल्यापासून चालूच होत्या. पण त्या सगळ्या केसेस, त्या 4-5 केसेस होत्या, त्या सगळ्या केसेस अशा होत्या की आम्हाला पूजा करू द्या, आमच्या पूजेचा हक्क आहे, तो आमचा मूलभूत हक्क आहे वगैरे वगैरे वगैरे. पण त्याच्या अगेन्स्ट सुन्नी वक्फ बोर्डाची जी केस होती त्या बाबरी मशीद प्रकरणामध्ये, ती अशी होती की ही जागा आमची बाबरी मशिदीची आहे, ती जागा आम्हाला मिळावी. ज्याला कोर्टाच्या भाषेमध्ये तुम्हाला माहिती असेल तर टायटल सूट म्हणतात, तसा तो टायटल सूट होता आणि इकडे फक्त पूजेचा हक्क होता. ही धोका लक्षात आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी या देवकीनंदन अगरवाल यांना विनंती करून एक दावा दाखल करायला लावला. हा अतिशय भारताच्या न्यायिक इतिहासातला एक वेगळ्या प्रकारचा दावा आहे. तो दावा असा होता की रामलल्ला एक बालक आहे, ते बालक त्या मंदिरामध्ये विराजमान आहे आणि या बालकाला त्याच्या भक्त मंडळींना भेटायला जो अडथळा येतोय तो त्या मशिदीमुळे येतोय. म्हणून या बालकाचा आपल्या भक्तांना भेटण्याचा हक्क त्याला मिळावा
ही सगळी जी बिल्डिंग आहेत या तोडून टाकाव्या. याच्यामध्ये त्यांनी जो पहिला एक वेगळा प्रकार केला होता तो असा केला होता की रामलल्ला विराजमान ही एक ज्युरिस्टिक पर्सन आहे, कायदेशीर व्यक्ती आहे असा त्यांचा दावा होता आणि मी त्याचा भक्त म्हणून, त्याचा सखा म्हणून मला त्याची केस लढवण्याचा अधिकार आहे. आणि मित्रांनो, कोर्टाच्या इतिहासात अशा प्रकारचा दावा जरी पहिल्यांदा चालला असला तरी हा डिस्ट्रिक्ट कोर्टात टिकला, हायकोर्टात टिकला, सुप्रीम कोर्टात टिकला आणि ह्या देवकीनंदन अगरवालांनी आयुष्यभर ती केस लढली, पण ती केस त्यांच्या आयुष्यात पूर्ण झाली नाही. त्यामुळे पुढे 2 विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ही केस शेवटाला नेली. पण जो फायनल निकाल आला त्याच्यावर या केसचा मोठा इम्पॅक्ट होता. आता मंदिर प्रकरणात पुढची कुठलीही जर प्रगती होत नसेल तर पुन्हा आपण काय करायचं म्हणून 1990 साली धर्म परिषदा चालूच होत्या. विश्व हिंदू परिषदेने संघटनाचं काम हे जिल्हा पातळीपर्यंत, तालुका पातळीपर्यंत, गाव पातळीपर्यंत नेलं होतं आणि 1990 साली 3री धर्म परिषद झाली आणि त्याच्यामध्ये सगळ्या संतांनी किंवा विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी, संघाच्या नेत्यांनी अशी भाषणं केली की आता बस, आता नाही थांबायचं आपण. आणि मग त्यांनी 31 ऑक्टोबर 1990 हा एक दिवस ठरवला की ज्या दिवशी आपण अयोध्येत जायचं आणि प्रत्यक्ष मंदिर निर्माण कार्याला सुरुवात करायची. देशभरामध्ये निरोप गेले, लोकांची, कारसेवकांची नोंदणी झाली. 5 लाख लोकांनी मी येऊन तिथे कारसेवा करायला तयार आहे अशी नोंदणी केली आणि 30 ऑक्टोबरची तारीख ठरल्यानंतर तिथे एवढं एक प्रचंड प्रेशर सरकारवर तयार झालं आणि आपल्या दुर्दैवाने त्यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग यादव या नावाचा एक मुस्लिम अनुनय करणारा एक मुख्यमंत्री होता. मित्रांनो, गंमत कशी आहे बघा की सगळे हिंदू राजनेते जे आहेत ते कशामध्ये व्यस्त आहेत तर ते अशामध्ये व्यस्त आहेत की मुस्लिमांचा सगळ्यात मोठा रक्षणकर्ता कोण. म्हणजे पुढे 90 साली जेव्हा लालकृष्ण अडवाणींना अटक झाली तेव्हा बघा की मुलायम सिंग यादव सगळा क्रेडिट घेऊन जातोय म्हणून लालू प्रसाद यादवनी मुलायम सिंगला न कळवता बिहारमध्ये अडवाणींना अटक केली. म्हणजे मी तुमच्यापेक्षा मोठा मुस्लिमांचा नेता आहे, मुस्लिमांचा प्रोटेक्टर आहे. तर या भ्रामक भावनेखाली मुलायम सिंग यादवनी 30 ऑक्टोबरला कोणताही कारसेवक अयोध्येत येऊ नये असा फार मोठा बंदोबस्त केला. 141 रेल्वे रद्द केल्या, सरयूमध्ये चालणाऱ्या नावा रद्द केल्या, लखनौ ते अयोध्या असा जो 25-40 किलोमीटरचा मार्ग आहे त्याच्यामध्ये 25 पोस्ट ठेवल्या, 30,000 RPF असेल, CRPF असेल असे पोलीस आणून तिथे तैनात केले आणि त्यांनी एक पब्लिक स्टेटमेंट दिलं की मेरे परमिशन बिना इधर परिंदा भी पर मार नहीं सकता. हे त्याचं वाक्य आहे, परिंदा भी पर मार नहीं सकता. पण कारसेवकांची जिद्द एवढी टोकाला गेलेली होती की त्याला न कळत, त्या सगळ्या यंत्रणेला न कळत त्या दिवशी अयोध्येमध्ये 1 लाख कारसेवक ऑलरेडी पोचलेले होते 30 ऑक्टोबरच्या. ही जिद्द होते मित्रांनो. समोर तुम्हाला बंदूक रोखलेली आहे हे दिसत असून सुद्धा राम भक्तीपोटी तुम्ही एवढं सगळं करणं ही अतिशय विलक्षण आहे. म्हणजे मला असं कळलं की मगाशी इथे काही रामसेवकांचा सत्कार झाला, खरंच ते धन्य आहेत. एवढी मोठी जिद्द त्यांच्यामध्ये धर्मासाठी असणं याला खरंच आपण सलाम केला पाहिजे. तर ते 1 लाख लोक अयोध्येत पोचले होते. त्यांनी सगळा बंदोबस्त केलेला असून सुद्धा त्याला न कळत सगळे तिथे पोचले आणि 30 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता अयोध्येतले रस्ते सगळे रिकामे होते. पोलीस फिरून गेले सकाळी 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत आणि वरती रिपोर्टिंग केलं की नो प्रॉब्लेम, ओके. आणि 9:30 वाजता ज्या वेळेला अशोकजी सिंगल बाहेर आले, वारुळातून मुंग्या बाहेर याव्यात असे सगळे स्वयंसेवक बाहेर आले आणि राम जन्मस्थानाकडे निघाले. मग त्यांचं डोकं फिरलं. त्या दिवशी जे घुमटावर चढले त्यातले काही लोकांना त्यांनी त्या दिवशी गोळ्या घातल्या आणि प्रचंड लाठीमार केला, सगळ्यांना पळवून लावलं, बरेच प्रकार केले. म्हणजे त्या दिवशी अयोध्येमध्ये प्रवेश मिळावा म्हणून अयोध्येच्या आधीच्या पुलावरती काही कारसेवक आले होते प्रचंड संख्येने, त्यांना अडवलं होतं. तर काही लोकांनी ते तोडून जेव्हा जायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावर सुद्धा पुलावर गोळीबार करण्यात आला. हा प्रकार झाल्यानंतर मुलायम सिंगचा अपमान झाला.
कारण तू म्हणतोय की तिथे काही नाही. आणि काय झालं होतं की हा प्रश्न तोपर्यंत संपूर्ण जगभर पोचला होता. आणि त्या दिवशी 30 ऑक्टोबर 1990ला अयोध्येमध्ये जगभरातले सगळे पत्रकार पोचलेले होते. तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये एक प्रथा होती की खरी बातमी कुठली असेल तर BBC त्यामुळे पहिल्यांदा कुठली बातमी आली असेल तर BBC आली की अरे इथे आलेच लोक सगळे, ह्या काय सांगतोय. त्यामुळे तो प्रचंड भडकला आणि त्यांनी रात्री त्याची सगळी फाईन ट्यून करून ठेवली. एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर 2 नोव्हेंबरला पुन्हा कारसेवा म्हणजे परत मंदिराकडे जायचं ठरलं. मंदिराकडे जाऊ शकणार नाहीत असा पोलीस बंदोबस्त होता. अशोकजी सिंघल विश्व हिंदू परिषदेचे नेते, O.V. शेषाद्री संघाचे नेते, असे सगळे तिथे उपस्थित होते आणि सगळे फ्रंटला होते, कोणी मागे थांबलं नव्हतं. त्या दिवशी अशोकजी सिंघल जसे बाहेर पडले तसे मागे स्वयंसेवकांच्या रांगा वेगवेगळ्या रस्त्यांनी जायला लागल्या. पोलिसांनी अडवल्यानंतर ते स्वयंसेवक तिथे रस्त्यावर बसून रामनामाचा जप करत होते, कुणी रामरक्षा म्हणत होतं. अतिशय शांततेत चालत होतं. तो एक प्रकारचा सत्याग्रह होता. सत्याग्रह काँग्रेसच्याच लोकांनी करावा असं कुठेही लिखित नियम नाही आहे. त्यामुळे हिंदू लोकसुद्धा सत्याग्रह करू शकतात हे त्यांनी त्या दिवशी दाखवून दिलं. कुणाच्याही हातात शस्त्र नव्हतं, कुणाच्याही हातात कुठलीही धोकादायक गोष्ट नव्हती. शांतपणे रस्त्यावर बसून रामनामाचा जप करणाऱ्या लोकांवरती मुलायम सिंगनी आधी पडवून ठेवल्याप्रमाणे पहिल्यांदा अश्रुधुराच्या या सगळ्या मारा करण्यात आला. अश्रुधुरामुळे डोळे चुरचुरायला लागल्यावर तिथल्या आजूबाजूच्या वस्तीतल्या लोकांनी पाण्याचा मारा केला की त्यामुळे तुमची चुरचूर कमी होईल. पण थोडासा गोंधळ उडाला आणि थोडीशी पळापळ झाली. ती पळापळ झाल्यानंतर लगेच पोलिसांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. आणि त्या दिवशी अयोध्येत किती लोक मेले, किती लोकांचा मृत्यू झाला, किती लोकांचं बलिदान झालं याची नक्की आकडेवारी नाही. सरकारी आकडा 100चा आहे. आपल्या काही संस्थांनी नंतर जाऊन सर्वेक्षण करून केलेला आकडा 152चा आहे. आणि साधारणतः ज्या लोकांचे मृत्यू, कारण काय झालं होतं की 30 ऑक्टोबरला अयोध्येकडे येण्यासाठी निघालेले लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडवले होते. तिथे सुद्धा काही ठिकाणी गोळीबार झाला. मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं त्या पुलावरती सुद्धा गोळीबार झाला. आणि ठिकठिकाणी लोकांना अटक करून पण ठेवलं होतं, त्यांचाही काही मारहाणीत मृत्यू झाला. तर असं शेकडो स्वयंसेवकांचा बळी घेऊनच तो मुलायम सिंग थांबला. पण तरीसुद्धा हे आंदोलन थांबलं नाही. त्यावेळेला आंदोलनाच्या वेगवेगळ्या पुढच्या पावलं ठरली गेली आणि मग राम शिलापूजन हा पुढचा कार्यक्रम ठरला. मग गावोगाव शिलापूजनाचे कार्यक्रम झाले. जो आकडा आला आहे त्याच्यामध्ये 6,75,00,000 घरांमध्ये राम शिलापूजन झालं. आणि त्यावेळेला असं ठरवलं की या राम मंदिराच्या निर्मितीसाठी ज्याच्या घरी पूजा होईल त्यांनी ₹1.25 दक्षिणा द्यायची. तर त्यावेळेला या न्यासाकडे, या समितीकडे 8 कोटी रुपये जमा झाले. म्हणजे किती मोठा पाठिंबा त्याला होता तो बघा. आणि या 8 कोटीची त्यांनी लगेच FD पण केली, कुणी ते पैसे वापरले नाही. तर अशा प्रकारे हे आंदोलन पुढे जात असताना काय झालं की जे मुलायम सिंगचं कृत्य होतं त्याचे पडसाद सगळे समाज मनामध्ये उमटले. काँग्रेसनी सेफ्टी म्हणून हा दाखवायला गेला की मी मुस्लिमांचा सगळ्यात मोठा पाठिंबा देणारा आहे, मुस्लिमांचा प्रोटेक्टर आहे. काँग्रेसला राग आला की हा कसा आपला क्रेडिट घेतो, आपण पहिले, हा कसा आपल्या पुढे जातो, म्हणून त्याचा पाठिंबा काढून घेतला. त्याचं सरकार पडलं. त्याच्यानंतर इलेक्शन झालं आणि त्या इलेक्शनमध्ये समाज मनामध्ये जे तरंग उमटले राम जन्मभूमी आंदोलनाचे, त्याच्यामुळे कल्याण सिंग हे म्हणजे भाजप हा सर्वात मोठ्या जागा घेऊन आला आणि कल्याण सिंग हे तिथले मुख्यमंत्री झाले. आता पुढचा टप्पा म्हणून 6 डिसेंबर 1992ला पुन्हा मंदिर कामाची सुरुवात करायची असं ठरलं. पुन्हा सगळ्या यंत्रणा झाल्या. यावेळेला तर प्रचंड उत्साह होता. आणि आता तुमचा मुख्यमंत्री होता उत्तर प्रदेशमध्ये, त्यांनी सांगितलं की तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज मी देईन. पहिल्या वेळेला संपूर्ण प्रवास बंदी होती. दुसऱ्या वेळेला हा जो काही 140 किलोमीटरचा लखनौ ते अयोध्या हा काही मार्ग होता तो चकचकीत नवीन केला, विस्तृत केला, 125 फुटाचा केला आणि वेलकमचे बॅनर लावले. आणि अयोध्येमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने कारसेवक येतील, त्यांची व्यवस्था व्हावी यासाठी 50 एकर जागा सपाटीकरण करून त्यांच्या ताब्यात दिली. तिथे रावट्या झाल्या, तंबू उभारले गेले आणि 1,00,000 लोक 6 डिसेंबरच्या आधी अयोध्येत पोचले आणि तिथे कॅम्प करून राहिले होते.
आता 6 डिसेंबरला जे काही झालं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते पूर्वनियोजित होतं असं सिद्ध करण्याचा प्रयत्न मीडियाने बरेच दिवस केला. आपण काही त्याला बळी पडणारे नाही. पण 6 डिसेंबरला जे झालं त्याचं म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की सध्या सगळ्या सामाजिक प्रश्नांमध्ये एक प्रकारची भाषा वापरली जाते की अमुक अमुक एक काम करा, नाहीतर काय गोंधळ झाला तर जबाबदारी तुमची राहील. हिंदूंनी कधी ही भाषा वापरली नाही. पण 6 डिसेंबरला सकाळी शांततेने प्रतिकात्मक रामजन्मभूमी मंदिर निर्मितीचं काम करायचं ठरलं. स्वयंसेवकांनी रांगा लावून सरयू नदीची एक मूठ वाळू उचलून राम चबुतऱ्यावर आणायची असं ठरलं. त्याप्रमाणे कार्यक्रम सुरू झाला. पण स्वयंसेवक जे तिथे गेले होते, रामसेवक जे गेले होते, ते अत्यंत नाराज होते. ते म्हणले, हे किती वेळ चालायचं? तुम्ही आज एवढ्या लांबून आम्ही आलो, तुम्ही अजूनही परत प्रतिकातच अडकलाय, प्रतिकात्मच करायचं. हे ज्याच्यामुळे घडतंय ती वास्तू आज आपण नष्ट करू असं स्वयंसेवकांनी, रामसेवकांनी तिथे ठरवलं. आणि 6 डिसेंबर 1992ला कुठल्याही हत्याराविना केवळ रामभक्तीच्या शक्तीच्या साह्याने या सर्व बाबरीचा जो ढाचा होता तो ध्वस्त करून टाकला आपल्या स्वयंसेवकांनी. आणि अत्यंत आनंदाने सगळे स्वयंसेवक शांतपणे निघून गेले. मित्रांनो, फरक बघा काय आहे तो. एवढ्या मोठ्या संख्येने कारसेवक होते, प्रचंड द्वेष होता, जोश होता, उल्हास होता. पण अयोध्येतल्या दुसऱ्या कुठल्याही बाबरी मशीद सोडून मशिदीला हात लागला नाही. झालं असतं का हो हे? जर हा पक्ष मुस्लिम असता तर असं झालं असतं का? नक्कीच झालं नसतं. अजून 10 मशिदी पाडून टाकू, मग आपल्या गावाला जाऊ, असं कुणाच्याही मनात विचार आला नाही. कारण हिंदू हे नियमांना धरून चालणारे, संस्कृतीला धरून चालणारे आणि शिस्तीत राहणारेच आहेत. फक्त 6 डिसेंबरला जे झालं ते त्यांच्या फ्रस्ट्रेशनचा असं जो झालेला उद्रेक होता आणि त्यामुळे ते झालं. पण झालं ते बरं झालं. कारण जरी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांवर देशद्रोहाचा खटला भरला गेला असला तरीसुद्धा त्या कुणालाही वाईट वाटलं नाही. त्याचं त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना वाईट नाही वाटलं. त्यांचं म्हणणं असं होतं की आमचं आयुष्य रामलल्लाच्या चरणामध्ये कामाला आलं आणि सगळे स्वयंसेवक तिथून शांतपणाने निघून गेले. परिणाम असा झाला फक्त की म्हणजे मूळ जो प्रश्न होता तो मिटला की काय अशी एक परिस्थिती तयार झाली. पण काँग्रेसला हा प्रश्न मिटवून चालणार नव्हतं, कारण तिकडे त्यांची मतपेटी हीचं राजकारण होतं. मग त्यांनी काय केलं की तो 67 एकरचा जो कॉम्प्लेक्स होता तो सगळ्या ताब्यात घेतला आणि तिथे सरकारी बॅरिकेडिंग करून तिथे पोलीस फोर्स मोठ्या प्रमाणावरती ठेवून दिला. त्यामुळे लढाई जमिनीवरून पुढे मग न्यायालयात गेली. आता न्यायालयात लढाई लढायची म्हणून आपल्या लोकांनी सुद्धा भरपूर केसेस केलेल्या होत्या. मग पुढे असं झालं की या सगळ्या केसेसमधून काही निष्पन्न होणार नाही म्हणून अलाहाबाद हायकोर्टाने एक आदेशाद्वारे सगळ्या केसेस आपल्याकडे घेतल्या आणि अलाहाबाद हायकोर्टामध्ये ती केस सुरू झाली. तिथेसुद्धा कोणीही न्यायमूर्ती या केसमध्ये पडायला तयार नव्हता. पण कसंबसं करत 2010 साली निकाल दिला गेला आणि तो निकाल असा दिला गेला की मूळ जी जागा आहे, वादग्रस्त जागा 2.70 एकर, ती 3 पक्ष त्यांनी फायनल केले होते. एक पक्ष होता की हा रामलल्लाचा पक्ष होता, दुसरा सुन्नी मुस्लिम वक्फ बोर्ड जो होता तो होता आणि तिसरा हनुमानगढी जी होती त्यांचा एक दावा होता. अशा 3 पक्षकारांना म्हणजे ठराविक प्रमाणामध्ये समप्रमाणामध्ये वाटून द्या. तिन्ही पक्षकारांना तो निकाल पसंत पडला नाही. त्यांनी सुप्रीम कोर्टात अपील केलं. पुन्हा 10 वर्ष केस चालली. 2010 ते 2019 अशी केस चालल्यानंतर 9 नोव्हेंबर 2019ला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि तो निकाल इतका स्पष्ट आणि सुस्पष्ट होता आणि तो 5 बेंच कॉन्स्टिट्यूशन बेंचचा होता, 5 जज कॉन्स्टिट्यूशन बेंचचा आणि एकमताचा होता. जेव्हा कॉन्स्टिट्यूशन बेंच असतं तेव्हा दुमत होऊ शकतं, पण दुमताचा निर्णय नव्हता, एकमताचा निर्णय होता की ही जागा रामलल्ला विराजमानची आहे आणि त्यांनाच देण्यात यावी. त्याच्या बदल्यात बाबरी मशिदीचे जे सुन्नी वक्फ बोर्ड काही आहे त्यांना 5 एकर दुसरी जागा देण्यात यावी आणि आपलं राम मंदिर मुक्त झालं. हा निकाल लागल्यानंतर परत आता मी पुढे जातो थोडंसं, कारण आपण बाबरी रामलल्ला मुक्त झाले, आता राम मंदिराचं काम सुरू झालं. आता राम जन्मभूमी आंदोलनाकडे मुद्दाहून पुन्हा एकदा येऊया.
आणि राम जन्मभूमी आंदोलनाने नक्की भारताला काय दिलं हे आपण थोडंसं तपासून पाहूया. त्याच्या आधी मी थोडंसं असं सांगतो की स्वातंत्र्यानं म्हणजे त्याची पूर्वपीठिका अशी आहे की स्वातंत्र्यानंतर देशामध्ये अनेक वर्ष नेहरू गांधी परिवाराची सत्ता होती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि नेहरू हे साम्यवादी विचाराचे होते, समाजवादी विचाराचे होते, हे पण मान्य आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं की अर्थव्यवस्थेवरती सरकारीकरणाचा एक मार्ग पकडला आणि शिक्षण आणि संस्कृती याच्यावरती त्यांनी साम्यवादी विचारवंतांची एक टोळी नेमून दिली आणि या सगळ्या लोकांचं एक मोठं सर्कल तयार झालं. आता या टोळीचं काम कुठे कुठे होतं तर या टोळीने नेहरूंच्या मदतीने कुठे कुठे प्रवेश केला तर मीडिया तर त्यांच्या ताब्यात होता. त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर प्रिंट मीडिया होता, इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, तो त्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर इतिहास लेखन, हिस्टोरियन्स हे सगळे साम्यवादी विचारांचे होते. त्यानंतर पुस्तक लेखन म्हणजे शालेय पुस्तकांचं लेखन जे आहे त्याच्यावरती साम्यवादी विचारवंत होते. त्याच्यानंतर JNU सारखी विद्यापीठं होती, तिथे शिकवणारे, तिथे शिकणारे, तिथे वर्षानुवर्ष राहणारे सगळे साम्यवादी विचारांचे होते. आणि नेहरू गांधी कुटुंबाने एवढंच पाहिलं की या टोळीला जर शांत ठेवलं तर आपल्याला इकडे काही उद्योग करता येतात, म्हणून नेहरू गांधी परिवाराने या टोळीला कायम सांभाळलं. तुम्ही जर त्या काळातली सगळी पद्मभूषण, पद्मश्री, पद्मविभूषण सगळी टायटल काढून पाहिली, आत्ताच्या सरकारने फरक केला आहे. त्यावेळेला फक्त ठराविक लोकांनाच ती टायटल्स मिळत होती आणि तीच नावं यायची, त्याच समाजाची नावं यायची आणि आवर्जून यायची. आपल्या समाजाची नावं नसायची, फार मुश्किलीने दिलं जायचं. तर असं हे एक साटलोटं होतं आणि त्या साटलोट्याने काय महत्त्वाचं काम केलं असेल तर पहिल्या पिढीनंतरची जी पिढी आहे त्यांचं मन करप्ट करण्याचं काम केलं त्यांनी. तुम्ही जर त्या काळातले हिंदी चित्रपट काढून पाहिले असतील तर त्यांचा एक सेट अजेंडा होता. तो आधी सबटल मेसेजिंगद्वारा होता, म्हणजे छुप्या मेसेजद्वारे होता. काय मेसेज असायचे हो? तुम्ही दीवारमध्ये अमिताभ बच्चन लॉन्च झाला असं म्हटलं जातं, बरोबर. दीवारमध्ये अमिताभ बच्चनला काय करताना दाखवलं? अँग्री यंग मॅन. आणि तो अँग्री यंग मॅन काय करतो तर तो हिंदू असतो आणि स्वतःच्या देवाला शिव्या देतो. पहा परत एकदा पिक्चर पाहिला नसेल तर. देवाला कोसतो तो की तुम क्या भगवान है. हे मेसेजिंग होतं, ही कथा नव्हती. तसंही पाहिलं तर हिंदी चित्रपट हे निम्मे इंग्लिश चित्रपटांची कॉपी असते, त्यांच्याकडून स्क्रिप्ट घेतात. पण जर त्या स्क्रिप्टमध्ये नायक हा बिचारा दाखवायचा असेल तर तो मुस्लिम असतो, नायिका ती जर छछोर दाखवायची असेल तर हिंदी असते आणि त्याच्यामध्ये एक पंडित हा नक्की असतो. आणि तो पंडित कसा असतो? तो मोठा पोट वाढलेला आणि लोभी आणि सगळ्यांना शिव्या देणारा असा पंडित दाखवला जातो. खलनायक असेल, तो कुठल्याही रोलमध्ये असेल, तो कुठल्याही समाजाचा म्हणून दाखवला असेल, त्याचं नाव काही असेल, त्याची उंची काही असेल, देह काही असेल, तरी त्याच्या कपाळावर टीका असतो. आता कोणता माणूस आज समाजामध्ये एवढे टीके लावून वापरतो? पण हे सबटल मेसेजिंग होतं, छुपा मेसेज. आणि हे अख्ख्या पिढीला बरबाद करण्याचं काम चाललेलं होतं त्यांचं. आणि त्या कामामध्ये बॉलिवूड उघडपणे जेव्हा पडलं, जेव्हा 1980 आणि 1990मध्ये दाऊद इब्राहिमचा पैसा ओपनली हा बॉलिवूडमध्ये घुसला. सगळे राईट्स तो घ्यायचा, लोकांच्या डोक्यावर बंदूक ठेवायचा आणि राईट्स दे म्हणायचा. आणि मग मुस्लिम नायक चांगला, मुस्लिम जो कोणी धर्मगुरू असेल तो चांगला, हिंदू खलनायक वाईट, हिंदू धर्मगुरू वाईट, हिंदू छद्मी, मुस्लिम फार सज्जन, अशा प्रकारच्या सगळ्या स्टोऱ्या आपल्याकडे यायला लागल्या. तुम्ही एक नाव ऐकलं असेल, गुलशन कुमार. टी सिरीज नावाने पहिल्यांदा त्यांनी भक्तिगीतांचं संगीत कसं पॉप्युलर होईल त्यांनी पाहिलं. या गुलशनचा टी सिरीजच्या गुलशन कुमारचा हत्या केली. कुठे हत्या केली? तो दररोज सकाळी आपल्या घरून बाहेर पडून मंदिरात दर्शनाला जात असेल, तिथे त्याला गोळी घालून ठार मारलं. आणि या गोळी घालणाऱ्या प्रकरणाची कुठेही चौकशी झाली नाही. घाईघाईत काँग्रेस सरकारने ते मिटवून टाकलं. त्याच्या मुलाला दमदाटी देण्यात आली. हा गुलशन कुमारचा अपराध काय होता हो? अपराध एवढाच होता, वैष्णोदेवी मातेची, रामाची,
कृष्णाची अशी भक्तिगीतं त्यांनी इतकी पॉप्युलर केली होती. ट्रकमध्ये तुम्ही कुठेही बसलात तर टी सिरीजची कॅसेट असायची आणि तो बिचारा भजन ऐकत जायचा. ही चूक आणि यासाठी त्याला शिक्षा. हे वातावरण असताना राम मंदिर आंदोलन सुरू झालं. हे मी जे सांगतोय ते 80-90च्या दशकातलं वातावरण आहे समाजातलं. आणि याच्यावरती राम मंदिराच्या आंदोलनाच्या मुळे काय परिणाम झाला ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन मी मगाशी सांगितलं तसं 6,65,00,000 घरात गेले. तिथून ₹1.25 घेऊन 8 कोटी रुपये जमा झाले. या आंदोलनाची व्याप्ती देशभर झाली आणि हळूहळू ती इतकी झाली की 92 साली जमिनीवरची कारवाई संपल्यावर कोर्ट कारवाई सुरू होती. पण अर्ज विनंत्या पण सुरू होत्या. ज्या वेळेला विश्व हिंदू परिषदेने अर्ज करायचं ठरवला राष्ट्रपतींकडे त्यावेळेला त्याच्यावर 10 कोटी लोकांच्या प्रत्यक्ष सह्या होत्या. एवढी मोठी त्याची व्याप्ती होती. मी सही केलेली आहे त्या अर्जावर. तर त्यामुळे असं लक्षात आलं की या राम जन्मभूमी आंदोलनामुळे हिंदू समाजातला जो एक मरगळ होती, म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, विश्व हिंदू परिषदेने ज्या वेळेला हिंदू एकत्रीकरणाचं काम सुरू केलं तेव्हा त्यांना समाजामध्ये अशी एक अवस्था आहे की हिंदू म्हणून घ्यायला लोक घाबरत होते. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने पहिलं आंदोलन कुठलं चालवलं असेल तर ते गर्व से कहो मैं हिंदू हूँ असं आंदोलन त्यांना चालवायला लागलं. आम्ही घोषणा देत रस्त्याने फिरलोय, गर्व से कहो हम हिंदू. कारण हिंदू असणं हीच एक मोठी पाप झालं होतं. ही एक मोठी शिक्षा झाली होती. इथून सुरुवात होती. राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनामुळे गावागावात हिंदुत्व पोहोचलं, घराघरात हिंदुत्व पोहोचलं. हिंदूंना कळलं की आपली संस्कृती वाईट नाही आहे. हे जे सगळीकडून आपल्यावरती मारा होतोय, म्हणजे तुम्ही त्या NCERTच्या त्यावेळेच्या पुस्तकांमध्ये पाहिलं असेल तर अकबर बिरबल आणि अकबराचं मोठेपणा आणि महाराणा प्रतापाचं नावसुद्धा नाही. शिवाजी महाराजांचा अतिशय छोटा उल्लेख आणि त्यांच्या सगळ्या जे कोण निजाम होते ते कसे हे होते, ताजमहाल कसा बांधला, अमुक कसं केलं, तमुक कसं केलं, याच्यावरचा सगळा इतिहास होता. या सगळ्यातून बाहेर पडून हिंदू समाजाला कुणी जर मोकळं केलं असेल तर ते फक्त राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाने केलेलं आहे. हा राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाचा भारतावर झालेला, भारताच्या संस्कृतीवर झालेला, हिंदू संस्कृतीवर झालेला एक मोठा परिणाम. आता राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाचा परिणाम राजकीय पण झाला. मगाशी मी सांगितलं तुम्हाला की मुलायम सिंगनी गोळ्या घातल्या पण त्याचं राज्य गेलं. त्यानंतर कल्याण सिंगचं राज्य आलं. त्यावेळेला थोडी परिस्थिती अस्थिर होती त्यावेळची, पण तरीसुद्धा 1980 साली जनता पार्टीतून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यावरती भारतीय जनता पार्टीला यश मिळत गेलं चांगल्या प्रकारे. अर्थात एक फेज अशी आली 1984 साली, म्हणजे पार्टी स्थापन झाल्यानंतर पहिली जी लोकसभा इलेक्शन झाली तिथे त्या पार्टीचे फक्त 2 लोक निवडून आले. का तर अटलजींचं फेमस वाक्य आहे संसदेमध्ये त्यांनी म्हटलं आहे की ये लोकसभा नाही आहे, ये शोकसभा आहे. इंदिरा गांधींचा मर्डर झाला होता. त्या सिंपती वेववरती काँग्रेस प्रचंड मताने निवडून आली. काँग्रेसला ती सत्ता टिकवता आली का? अजिबात टिकवता आली नाही. पण भाजपची मात्र फार चेष्टा झाली की देश बदलेंगे कौन, जिनके खासदार 2. भरपूर चेष्टा झाली. पण त्याच्यातून भाजप बाहेर आली आणि मग भाजपची जी घोडेदौड सुरू झाली ती 1990ला 85, 91ला 120, 96ला 161, 98ला 182 आणि 1999ला 182 आले आणि मग अटलजींचं NDAचं सरकार बनलं. काही चुका झाल्या असतील त्यांच्याकडून, माहिती नाही. मी काही राजकीय विश्लेषक म्हणून आज इथे बोलत नाही. मला बोलवलं तर नक्की बोलू शकतो. शायनिंग इंडिया ही एक मोठी चूक होती त्याच्यातली. जमिनीवरचा संबंध तुमचा संपला की संपून जातो माणूस. तर 2004 साली त्यांना मोठा दणका बसला. 138 सीट आल्या. 2009ला 116 आल्या. पण नरेंद्र मोदींच्या रूपाने पुन्हा एकदा भाजपला जीवदान मिळालं आणि त्यांनी 282 सीटनी स्वतःचं भाजपची कपॅसिटी असलेलं एक सरकार निवडून आणलं 2014ला. आणि तुम्ही आम्ही 2019ला पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि 302 जागा देऊन त्यांना पुन्हा निवडून आणलं. आता भाजपच्या सरकारची मी एवढी का तुम्हाला माहिती सांगतो? आपलं सरकार असलं पाहिजे का? आपलं सरकार असल्यावर खरंच काही फायदा होतो का? हे पण थोडं समजून घेऊ. 1990 आणि 1992
30 ऑक्टोबर 1990ला मुलायम सिंगचं सरकार होतं. अयोध्येत जायचे यायचे रस्ते बंद होते, पोलिसांच्याकडून गोळीबार झाला, 100-150-200 कारसेवकांना मारण्यात आलं, हजारोंना अटक करण्यात आली. 6 डिसेंबर 1992, 2च वर्षांनी साधारणतः कल्याण सिंगांचं सरकार होतं. त्यावेळेला रस्ते चांगले होते, रस्ते प्रशस्त केले होते, अयोध्येमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती आणि पोलीस बाबरी मशीद पाडल्यावर मागे लागले होते. फोनवर फोन, गोळीबाराचा आदेश द्या, देणार नाही म्हणले. माझं राज्य गेलं तरी चालेल पण मी गोळीबाराचा आदेश या लोकांच्यावर देऊ शकत नाही, म्हणून आपलं राज्य पाहिजे. 2015 साली अखिलेशचं सरकार होतं. सुप्रीम कोर्टात जेव्हा केस गेली तेव्हा हिंदू पक्षाकडून, समोरच्या पक्षाकडून फारसी, उर्दू, संस्कृत, पाली अशा अनेक भाषातले पुरावे देण्यात आले. सुप्रीम कोर्टाची एक काम करण्याची पद्धत आहे. त्यांनी राज्य सरकारला आदेश दिला की या सगळ्या मजकुराचा सर्टिफाईड इंग्लिश भाषांतर करून तुम्ही आम्हाला द्या. या पठ्ठ्याने अखिलेशनी 5 वर्ष त्याच्यावर काही केलं नाही. 2017 साली त्यांचं राज्य गेलं आणि योगीजी आले. योगीजीने आपल्या शासनाची पहिली प्रायोरिटी ही भाषांतरं लगेच द्या. 2017 साली त्यांनी कामाला लावली, लोक भाषांतरं दिली, सर्टिफाय करून दिली, म्हणून 2019ला निकाल लागला, म्हणून आपलं सरकार पाहिजे. 2015 साली अयोध्या नगरीचा विकास करण्यासाठी काही योजना करा बाबा, इथे गर्दी वाढत चालली आहे, काहीतरी डेव्हलपमेंट करा अयोध्या सिटीची, अशी मागणी अखिलेशकडे करण्यात आली. नेहमीप्रमाणे समाजवादी उत्तर आलं, त्यापेक्षा मला हॉस्पिटल करणं आवडेल, त्यापेक्षा मी शाळा सुरू करीन मुस्लिमांसाठी, पण मी हे करणार नाही, असं त्याचं उत्तर होतं. 2017 साली योगीजींचं सरकार आलं. अयोध्येची जी परियोजना आहे, विकास योजना आहे 5 वर्ष चालणारी, त्याला 85,000 कोटी रुपयांचं बजेट दिलं आहे. अयोध्येचा जो विमानतळ आहे त्याचं बजेट 1450 कोटी आहे, आता तो ऑपरेटिव्ह आहे. त्यानंतर अयोध्येचं जे रेल्वे स्टेशन आहे त्याचं 240 कोटीचं बजेट आहे. आज ते नरेंद्र मोदींनी त्याचं उद्घाटन केलं, चालू आहे. अयोध्येमध्ये दररोज 131 ट्रेन येण्याची योजना आहे. आणि आत्ता जे काही जो आपला विचाराला जो मिळणारा पाठिंबा आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल तो रिपोर्ट ऐकून की अयोध्येचं निमंत्रण या 22 जानेवारीचं अतिशय सिलेक्टिव्ह लोकांना गेलं आहे. ज्यांनी 1 कोटीपेक्षा जास्त देणगी दिली त्या देणगीदारांना पण गेलेलं आहे. आणि त्यात पुण्यातले 45 आहेत, मुंबईमधले 55 आहेत. तर देशभरातून अशा उद्योजकांना जी निमंत्रणं दिली गेली त्यांनी कळवलं की आम्हाला यायचं आहे, पण मी माझ्या विमानाने येणार आहे, माझं स्वतःचं विमान नाही येणार. तेव्हा त्यांना रिक्वेस्ट करावी लागली, तुम्ही या अयोध्येला उतरा, पण अयोध्येच्या विमानतळाची तुमची 100 विमानं पार्क करायची कॅपॅसिटी नाही, म्हणून विमान नेऊन लखनौला पार्क करा आणि ज्या वेळेला जायचं असेल त्यावेळेला इथली परमिशन घेऊन इथे आणि मग घरी जा. तुमची बाकी सगळी सोय करतो, तुमच्या विमानासाठी आमच्याकडे सोय नाही. हा पाठिंबा आहे मित्रांनो. ही वाढलेलं महत्त्व आहे अयोध्येचं. 100 चार्टर्ड विमानं येणार आहेत, त्यातली काही देशातली आहेत, काही परदेशातली आहेत, सगळ्या बाजूने येणार आहेत. तर हा सरकार असण्याचा फायदा असतो. आता अयोध्या झाल्याने काय होईल असं लोक म्हणतात. आपली हिंदू संस्कृती आहे, ज्याला आपण सनातन संस्कृती असंही म्हणतो. जगभरातल्या ज्या काही जुन्या संस्कृती आहेत त्याच्यात मेसिसिपियन असेल, इजिप्शियन असेल, त्यानंतर चायनीज असेल, पर्शियन असेल, याच्यामधली सगळ्यात जुनी संस्कृती आहे सनातन संस्कृती. आणि जगभरातल्या हिंदू धर्मानंतरच्या धर्मांना आपली धार्मिक स्थळं आहेत जी जगामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत. एक व्हॅटिकन आहे आणि एक मक्का आहे. पण हिंदूंना आजपर्यंत असं धार्मिक स्थळ नव्हतं, ते अयोध्येच्या रूपाने तयार झालेलं आहे. आणि अयोध्या आज ज्या पद्धतीने बनवली जाते ते हे स्थळ त्या स्थळांच्यापेक्षा काकणभर उजवं असणार आहे, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आता पुढचा प्रश्न जो तुम्हाला समाजामध्ये वारंवार विचारला जाणार आहे, तुम्हाला फेस करायचा आहे, मग झालं तुमचं मंदिर, पण रामराज्य आलं का? काय उपयोग त्या मंदिराचा? रामराज्य जर तुम्ही देणार असाल तर आम्हाला उपयोग आहे. तर रामराज्य ही कल्पना आपण आता पाहू. आणि खरंच रामराज्य
त्याच्या काही अंशामध्ये तरी आज आलं आहे का? मगाशी माझ्या भगिनीने उल्लेख केला की आत्मनिर्भर भारत एक छोटासा पैलू आहे त्याच्या पुढे गेलो तर आज आपण परत मी अगदी थोडक्यात सांगणार आहे. माझा वेळ झाला की थांबवलं तरी चालेल, काही अडचण नाही त्याच्यात. पण राम राज्याची जी कल्पना आहे ती भारतामध्ये प्राधान्याने 2 व्यक्तींनी मांडली. एक पहिले महात्मा गांधी आणि दुसरे पंडित दीनदयाळजी उपाध्याय. दीनदयाळजी उपाध्याय यांनी दिलेल्या विचार ठेव्यावरती भाजप चालते हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दोघांनीही रामराज्याची कल्पना मांडली. दोघांच्याही रामराज्य कल्पनेमध्ये अंत्योदयाचा उल्लेख आहे. गांधीने असं म्हटलं की दरिद्री नारायण, गरीब लोकांना त्यांचा शब्द होता दरिद्री नारायण, आणि दीनदयाळांनी शब्द वापरला रांगेतला शेवटचा माणूस. या दोन्ही व्यक्तींचं कल्याण म्हणजे अंत्योदय, अंत्य म्हणजे शेवटच्या माणसाचं कल्याण, तिथून सुरुवात झाली पाहिजे. दीनदयाळजींनी तर असं सांगितलं की तुम्ही राज्यकर्ते असाल, तुम्ही विकासाच्या कामाला सुरुवात करणार असाल तर तुमची सुरुवात विकासाची रांगेतल्या शेवटच्या माणसापासून झाली पाहिजे. ही मूळ रामराज्याची कल्पना. तसंच शांतता राहिली पाहिजे, सौहार्द राहिलं पाहिजे, लहान मोठे उच्च नीच या सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे, असे बरेच आयाम आहेत त्याचे. त्या सगळ्याचा आपण विचार करू, पण पहिला अंत्योदयाचा करू कारण तो कणा आहे त्याचा. आता आज आपण आत्ताचं जे सरकार आहे त्यांनी काय काम केलं किंवा कामाला कुठून सुरुवात केली हे मी तुम्हाला सांगतो. पहिली सुरुवात जी कामाला झाली ती SECC सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011 साली झाला. त्याने भारतातल्या दारिद्र्य रेषेखालच्या लोकांची पहिल्यांदा मोजणी केली आणि त्याची एक लिस्ट तयार केली. या सरकारचं सगळं काम त्या लिस्टच्या आधारे चालतं आणि त्यामध्ये दलित, वनवासी, SC ST अशा अनेक कॅटेगरीना त्याच्यामध्ये ॲड केलं जातं. तर पहिलं काम काय आहे? या समाजाकडे घरं नसतात, स्वतःची हक्काची घरं नसतात, ते झोपडीमध्ये राहतात. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना गेल्या काळामध्ये, या सरकारच्या काळामध्ये 4 कोटी घरं PMAY ग्रामीण, PMAY रुरल या दोन्ही याच्यामध्ये दिलं आहे. ग्रामीणमध्ये 1,30,000 मदतीपासून ते शहरीमध्ये मध्यमवर्गीयांसाठी दिलेल्या योजनेत 2,65,000 रुपये प्रति व्यक्ती मदतीपर्यंत PMAY खाली शासनाने पैसे भरले आहेत. असे किती लोकांचे भरले आहेत? 4 कोटी लोकांचे भरले. शहरी लोकांसाठी योजना लाभवताना त्यांनी CLSS म्हणजे क्रेडिट लिंक सेव्हिंग स्कीम म्हणजे त्यांनी त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे भरले कर्ज खात्यामध्ये. का? तर तुमचा हप्ता कमी व्हावा आणि व्याज कमी व्हावं. आणि अशा प्रकारे 4 कोटी लोकांना घरं दिली. आपल्याला उज्ज्वला योजना माहिती आहे. 10 कोटी गरिबांच्या घरामध्ये पहिल्यांदा गॅस कनेक्शन पोचवायचं काम झालं. गरिबांची तिसरी अडचण असते की तुम्हाला नळाने पाणी मिळत नाही, पोर्टेबल वॉटर, बंद नळाचं पाणी मिळत नाही. त्याच्यासाठी 11 कोटी घरांमध्ये नळाचं पाणी हर घर नल से जल या योजनेद्वारे दिलं गेलं. त्याच्यानंतर दुसरी अडचण असते, घराला शौचालय नसतं स्वतःचं, खुले में शौच ही आपल्याकडची पद्धत होती, ती बरेच वर्ष चालली होती. नरेंद्र मोदींनी आपल्या पहिल्या भाषणामध्ये लाल किल्ल्यावरच्या जेव्हा त्याचा उल्लेख केला तेव्हा जगभर लोक हसले की काय पंतप्रधान आहे, सांगतोय की आमच्या देशामध्ये टॉयलेट नाही आहेत. पण ते का सांगितलं की वास्तव मान्य करायचं होतं, सत्यस्थिती मान्य करायची होती. आणि त्यानंतर आजपर्यंत 11 कोटी टॉयलेट्स ही पोचवली गेली. शहरामध्ये 17,000 मदत दिली. ती मदत कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट गेलं. आणि नरेंद्र मोदींची पद्धत आहे, या सगळ्या मदती ज्या आहेत त्या DBT डायरेक्ट बेनिफिट स्कीम, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमच्या बँक खात्यात एका क्लिकवर ते पैसे टाकू शकतात. आणि याची पूर्वतयारी त्यांनी पहिल्या वर्षात केली जेव्हा 52 कोटी लोकांची झिरो बॅलन्स जनधन खाती उघडली गेली. ती त्यांनी पहिली सुरुवात केली. मग DBTद्वारे पैसे ट्रान्सफर करायला सुरुवात केली. आणि राजीव गांधींचं वाक्य होतं फेमस, बरेच लोक अजूनही वापरतात, की दिल्लीहून 1 रुपया निघाला की 15 पैसे लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात. आज हे सरकार आहे की जिथे 1 रुपयापैकी 100 पैसे लाभार्थ्याच्या खात्यात जातात, दुसरं कोणाच्याही खात्यात जात. हा अंत्योदय नाही का? हा अंत्योदयच आहे, दुसरं काय आहे? आणि अशा प्रकारे रामराज्याची पहिली स्टेप जी आहे ती अंत्योदय करून
मोदींनी आणलेली आहे. आता दुसरी रामराज्यातली कल्पना जी आहे ती वसुदैव कुटुंबकम अशी आपली कल्पना आहे की हे विश्व हे एक आपलं कुटुंब आहे. आपल्याला कुणाच्याही देशाशी दुश्मनी नाही, प्रेम नाही आणि आपण जे कल्याण करायचं ते सगळ्यांचं करायचं. ज्यावेळेला कोरोना महामारी आली आणि कोरोना महामारीमध्ये असं अचानक लक्षात आलं सगळ्या देशांच्या, त्यातल्या त्याच छोट्या देशांच्या, की ना तर आपण वॅक्सिन तयार करू शकत आणि ना आपण वॅक्सिन विकत घेऊ शकत. कारण अमेरिकेच्या वॅक्सिनच्या एका डोसची किंमत रुपयामध्ये 6,000 रुपये होती. कोणीच घेऊ शकत नव्हतं. साऊथ आफ्रिकेतले देश, त्यानंतर आपले शेजारी भूतानसारखा देश, मालदीवसारखा देश, त्याच्यानंतर नेपाळसारखा देश, बांगलादेशसारखा देश असे घेऊ शकत नव्हते. नरेंद्र मोदींनी पहिलं काम काय केलं तर वॅक्सिन तयार केलं. ते वॅक्सिन आपल्या देशातल्या लोकांना 85% पहिला डोस देऊन झाल्यानंतर त्यांनी जगातल्या 96 देशांना आणि युनोला म्हणजे युनोची जी हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्यांना असं मिळून 16,000 वॅक्सिनचे डोस, काही फुकट आणि काही कमीत कमी किमतीला असे दिले. वसुदैव कुटुंबकम रामराज्याची दुसरी जो काही एक त्याचे मानबिंदू होता तोही आपण पाळला. आता प्रभू रामाने त्यांच्या आयुष्यात कधीही विस्तारवादी भूमिका राबवली नाही. आपण रामकथा वाचलेली आहे सगळ्यांनी. रामाने श्रीलंकेवर विजय मिळवला, लंकाधीशाचा युद्धामध्ये मृत्यू झाला. रामाने जर ठरवलं असतं की या लंकेला आपल्या अयोध्येला जोडून टाकू, आपलंच राज्य ॲक्सेशन, रामाने कधीही असा विचार केला नाही. भारताने पण आजच्या जगाच्या राजकारणामध्ये जे युक्रेन, रशिया आहे, पॅलेस्टीन, इस्रायल आहे, या लढ्यामध्ये कधीही विस्तारवाद्यांच्या बाजूनी, आक्रमकांच्या बाजूनी कधीही भूमिका घेतलेली नाही. सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे. आणि नरेंद्र मोदींचं फेमस वाक्य आहे, डायलॉग, डिस्कशन आणि डिप्लोमसी हे तीनच आंतरराष्ट्रीय जिओपॉलिटिकल जे संबंध आहेत त्याच्यामध्ये हे तीनच उपाय वापरायचे आहेत तुम्हाला. भूनैतिक राजकारणामध्ये हे तीनच उपाय चिरस्थायी आहेत. एक दुसऱ्यावर आक्रमण करणं, वर्षानुवर्ष चालणारे लढे लढणं यांनी फक्त निष्पाप लोकांची हत्या होते. त्यामुळे आजही आपण ही जी विस्तारवादाला विरोध करणारी, विस्तारवादाशी संबंध नसणारी अशी जी रामाची भूमिका आहे ती आपण कायम करतोय असं समजायला हरकत नाही. रामाचं दुसरं एक वैशिष्ट्य होतं. राम सीतेला मुक्त करण्यासाठी ज्यावेळेला लंकेकडे गेले, रस्त्यामध्ये अनेक राज्य होती, अनेक मोठे महाराजे होते त्या काळची ज्यांच्याकडे सैन्य होतं. उदाहरणार्थ किष्किंधा नावाचं राज्य होतं. त्याचा सम्राट कोण होता? त्याचा सम्राट होता बाली. हा बाली कोण होता? तर बालीकडे काही एक दैवी शक्ती होती. मी काही अध्यात्मातला फार तज्ज्ञ माणूस नाही त्यामुळे मी ते कुणाची शक्ती वगैरे नाही सांगू शकणार. पण बालीने रामाला असं बंधन केलं होतं की बालीने रावणाला असं एक बंधन टाकलं होतं की रावणाला माफी मागून सुटका करून घ्यावी लागली होती. म्हणजे बाली रावणाला सहज हरवू शकत होता. पण रामाने पण घेतला होता की कुणाचंही मदत घ्यायची नाही, स्वतःच्या सामर्थ्यावर लढायचं. त्यामुळे राम काही त्याच्याकडे गेला नाही. पण राम जंगलातून जात असताना बालीचा छोटा भाऊ सुग्रीव त्याला भेटला. सुग्रीवानी त्याला जेव्हा त्याची आपबीती सांगितली तेव्हा ती अशी होती की वालीने सुग्रीवाला त्याच्या राज्यातून हकलून दिलं होतं आणि त्याची पत्नी जी होती तिला ठेवून घेतलं होतं. पूर्णतः अनैतिक काम झालं त्याच्याकडून. रामाने काय केलं? रामाने वालीचा वध केला, सुग्रीवाला त्या किष्किंधाचा राजा बनवला आणि मग त्याला आपल्याबरोबर घेतलं. म्हणजे ज्यांच्यावर अन्याय झाला, अन्यायित लोक आहेत, पीडित लोक आहेत, अशा लोकांना बरोबर घेऊन रामाने लढाई केली. आज आपण जी महागाई विरुद्धची, भ्रष्टाचाराविरुद्धची, बेरोजगारी विरुद्धची लढाई लढतोय, त्या लढाईमध्ये आपण महिलांना, युवकांना हे सबल करून, त्यांना इक्विप करून अशा प्रकारची लढाई लढतो. आज देशातला पहिला निर्णय आहे की जे छोटे शेतकरी आहेत, 2.5 हेक्टर शेतीच्या 2.5 हेक्टरच्या खाली ज्यांचं होल्डिंग आहे त्या शेतकऱ्यांना गेल्या जेव्हापासून 17 साली माझ्या मते स्कीम सुरू झाली PM किसान, तेव्हापासून आजपर्यंत 3 लाख कोटीहून रुपये त्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6,000 हप्त्याप्रमाणे. आणि आपलं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्राचं सरकार आल्यावर त्यांनी त्याच्यात 6,000 रुपये ॲड केले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या गरीब छोट्या शेतकऱ्यांना 12,000 रुपये दरवर्षी मिळत आहेत.
हे सबलीकरण आहे मित्रांनो. अशा प्रकारेच राज्य करायचं असतं. बलदंडांना सहाय्य देऊन जमीनदार शेतकरी एकत्र करून कुठली पार्टी चालवायची नसते, तर जे दलित आहेत, जे पीडित आहेत, जे अन्यायित आहेत त्यांना एकत्र करून त्यांच्या साहाय्याने त्यांना सबल करून त्यांच्या मदतीने हे राज्य चालवायचं असतं. त्यामुळे मी हमखास सांगेन की हा सुद्धा रामराज्याचा आपण एक चांगली गोष्ट केलेली आहे. आता रामराज्य तुम्ही म्हणताय की हे सगळं झालं, अंत्योदय झाला, दलित शोषित झाले, ॲक्सेशन नाही केलं, पण रामराज्यात आर्थिक काही निकष होता की नाही? तर रामराज्याच्या संकल्पनेत आर्थिक समृद्धी हा नक्कीच महत्त्वाचा निकष होता आणि त्या काळचा भारत होता, त्याचं वर्णन सोन्याचा धूर निघणारा भारत असं केलं जात असे. आणि म्हणूनच 1100 नंतर आपल्या देशाकडे आक्रमकांची रीग लागली होती, कारण त्यांना भारत लुटायचं होतं. आजच्या सत्तेमध्ये आर्थिक विचार काय केला किंवा आपण खरंच काय प्रगती केली, तर कोविडमध्ये सर्व जगातल्या अर्थव्यवस्था सर्व देशांच्या या सगळ्या मंदावलेल्या होत्या. भारत हा जगातला एकमेव देश आहे. हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनी त्यानंतर वर्ल्ड बँकेनी दोघांनीही स्वतःहून प्रसिद्ध केले. भारताने विचारलं नव्हतं की भारत हा कोविडनंतर जगातला सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरलेला आहे. आणि दुसरा त्याच्यातला हे असा की वर्ल्ड बँकेनेच पुन्हा डिक्लेअर केलेलं आहे की भारत हा आता पूर्वी 11व्या क्रमांकावर असलेला जगातल्या सर्व अर्थव्यवस्थांची जी यादी आहे त्याच्यात जो 11व्या नंबरला भारत होता तो आता 5व्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. तेव्हा आर्थिकचं सुद्धा आपण रामराज्य अर्थव्यवस्थेशिवाय नाही चालत, अर्थव्यवस्थेनेच आपण रामराज्य आणू शकतो. त्याचाही बंदोबस्त आहे, त्याचंही काम चालू आहे. आता लोक तुम्हाला म्हणतात की गरीब गरीब झाला, श्रीमंत श्रीमंत झाला. आता कोण गरीब झाला, तो स्वतःच्या कर्माने झाला, स्वतःच्या स्वभावाने झाला का हे मला माहिती नाही. मी एक छोटंसं उदाहरण देतो. जनवाडी नावाचा एक भाग आहे, तिथे सरकारने एक स्कीम राबवली की तिथले जे झोपडीत राहणारे दलित म्हणजे अल्पसंख्याक किंवा दलित समाजातले जे बांधव होते त्यांना घरं बांधून द्यायची. गंमत अशी झाली, म्हणजे मी त्याचा साक्षीदार आहे म्हणून एवढ्या हक्काने सांगू शकतो. जनवाडीमध्ये त्या लोकांनी बंगले बांधून घेतले. बंगले बांधल्यावर ते भाड्याने दिले आणि स्वतः एक ताडपत्री टाकून शेजारच्या याच्यात राहत होते. आता ही मानसिकता आहे, हे तुम्ही नाही बदलू शकत. गव्हर्नमेंट मानसिकता नाही बदलू शकत, इक्विप करू शकतं. तसं नरेंद्र मोदींचा भर जो आहे तो फुकट पैसे वाटण्यावर नाही आहे, तुम्हाला इक्विप करण्यावरती आहे. तुमच्यातली जी चेतना आहे ती जागी करण्यामध्ये आहे. तर आपला जो GDP आहे, पर कॅपिटा GDP, दरडोई उत्पन्न ज्याला म्हणतात, तो 2010 साली $1351 म्हणजे 1,08,000 होता. तो 2023 साली $2,601 म्हणजे $2,08,000 रुपये झालेला आहे. दरडोई उत्पन्न 1 लाखावरून 2 लाखावर गेलं आहे. कोरोनाच्या आघातामुळे 2020 साली GDP ग्रोथ जी आहे भारताची, सगळ्यात देशांची उणे होती, भारताची उणे होती, ती 5.83% उणे होती, मायनस ग्रोथ झाली होती. ती 2021ला +9.5 झाली, म्हणजे हे -5 आणि ते 9, 14% वाढली एका वर्षामध्ये. आणि म्हणून आपल्याला ती उपाधी मिळाली की कोरोनानंतर जगात सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था. भारताचं करापासूनचं जे उत्पन्न आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट दोन्हीचाही याच्यात विचार केला आहे. कर केव्हा भरतो माणूस? जर त्याचा धंदा झाला, त्याला पैसे मिळाले, त्याला उत्पन्न मिळालं तर भरतो. 2010 ते 2023मध्ये कराचं उत्पन्न 303% तिपटीने वाढलेलं आहे. म्हणजे नक्कीच आपल्या याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये चांगली वाढ आहे. फार आकडेवारी मी देत नाही, मी त्यातलाच माणूस आहे. मी नेहमी TV डिबेटमध्ये भाग घेतो. आता त्याच्यामध्ये एक्सपोर्ट किती वाढला, मग करंट अकाउंट डेफिसिट आहे का करंट अकाउंट प्लसमध्ये आहे, त्याच्यानंतर मग निर्यात किती कमी झाली का वाढली, मग शेती उत्पन्नाचं काय होतं वगैरे, हे सगळं चालू राहतं. पण नक्की भारताची अर्थव्यवस्था 100% सुदृढ आहे. तुम्ही एक जस्ट उदाहरण बघा की शेअर मार्केट जे 2014 साली निफ्टी 7,000वर होता, आज निफ्टी 27,000वर आहे. जो BSE आहे, हा BSE त्यावेळेला 24,000वर होता, आज 72,000वरती आहे. भारतावरचा शेअर मार्केटचा, शेअर गुंतवणूकदारांचा विश्वास एवढा वाढला की आज जगातल्या 5 इंडेक्समध्ये भारताचे शेअर येत नव्हते, ते यायला लागलेत. आणि हे सगळं बाहेरचं नाही आहे मित्रांनो, भारतीयांची संपत्ती एवढी वाढली की SIP म्हणतात,
सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्युच्युअल फंडामध्ये ज्याची गुंतवणूक करतात, गेल्या कोरोनानंतरच्या काळामध्ये भारताचे जे डीमॅट अकाउंट होते ते 12 कोटी प्लस झाले आहेत आणि भारताची जी SIP होती ती दर महिन्याला 17,500 कोटी रुपये नुसते SIPमध्ये जमा होतात. म्युच्युअल फंडांकडे आज 30 लाख कोटी रुपयाचा फंड आहे. असेट अंडर AUM, असेट अंडर मॅनेजमेंट 30 लाख कोटी रुपयाचे कुठे आकडे गेलेले आहेत. त्यामुळे भारत नक्की आर्थिकदृष्ट्या सुदृढ आहे. आता मी थोडंसं आवर्त घेतो, वेळ झाली माझ्यामध्ये. आता मंदिर झालं, अर्थव्यवस्था चांगली आहे, रामराज्य आलं, संपलं. आता आपण मोकळे झालो असं कृपा करून समज करून घेऊ नका. कारण व्यक्ती मरते, वृत्ती कधी मरत नाही. आणि जगाच्या अंतापर्यंत सुष्ट दुष्ट, चांगले वाईट सगळ्या प्रकारचे लोक राहणार आहेत. आता राम मंदिर झालं म्हणजे काय झालं? त्या लोकांच्या दृष्टीने तुमच्या सज्जन शक्तीचा विजय झाला. ते हारले, तुम्ही जिंकला. त्यामुळे ते आता दुप्पट जोमाने काम करतात. आज आपण सोशल मीडियावर पाहतोय सगळं काय काय चाललंय त्यांचं. ते आपण त्याच्यात पडायचं नाही आहे. आपण काय करायचं आहे तर आज आपल्याला स्थिर शासन मिळालं, निस्वार्थी आणि समर्पित राज्यकर्ते मिळाले आणि योग्य धोरणं मिळाली. त्यामुळे अर्थव्यवस्था ही चांगली वेगाने प्रगती करते. याचा प्रिकर्सर असा आहे, मगाशी मी सांगितलं तसं. यासाठी आपलं राज्य असावं लागतं. आपल्याला जर का हा योगायोग जुळून आलेला आहे ते हा राज्य टिकवणं, हे राज्य परत आणणं, त्यांना समर्थन देणं हे आपलं काम आहे. मी भाजपचा प्रचार करत नाही आहे, तुमच्या फायद्याची गोष्ट सांगतो आहे. नसेल करायचं तर करू नका, माझं काही जात नाही. पण तुम्हीच विचार करा ना की तुमच्या मुलाला उपलब्ध संधी वाढल्या का नाही वाढल्या, तुमच्या नातवाला उपलब्ध संधी वाढल्या का नाही वाढल्या, देशाची प्रगती झाली का नाही झाली, हायवे चांगले झाले का नाही झाले, रेल्वेमध्ये वंदे भारत एक्सप्रेस आली का नाही आली, वंदे भारतमधून गेल्यानंतर फॉरेनला बसल्याचा अनुभव येतो का नाही येतो, उडान योजनेमध्ये 1.5 कोटी नागरिकांना 500 रुपये प्रति किलोमीटर दराने प्रवास करायला मिळाला की नाही, 500 रुपये प्रति 100 किलोमीटर प्रवास करायला मिळाला का नाही स्वस्त दरामध्ये. ह्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळाल्या. आज तुम्ही एका ॲपवरती ही UPI सिस्टीम जी आहे ना, लाईफ किती सोपं केलं आहे. तुम्हाला पूर्वी या खिशात नाणी, या खिशात नोटा भरून जायला लागायच्या. आज साधा वृद्ध गृहस्थसुद्धा जातं, हे सांग किती झाले तुझे, टक टक चल गेले तुझे पैसे. वाद नाही, विवाद नाही, रिक्षावाल्याशी सुट्ट्या पैशावरून भांडणं नाही. हे सगळं कुणी केलं आहे? या तुमच्या राज्यकर्त्यांनी केलं आहे. त्यामुळे मला एकच सांगायचं आहे की आता पुण्यात एक मी मगाशी बोर्ड पाहिला, अपना अपना राम. आपल्याला तसं करायचं नाही. तो राम काय कथाकार आहे, त्यामुळे तो इंडिव्हिज्युअल कुणाला गायडन्स द्यायचं असेल, तुझा राम वेगळा माझा राम वेगळा, आपला तो राम नाही, अपना अपना राम नाही, आपला सबका राम आहे. आणि या सबक्या रामाला कसे लोक जोडले जातील ते आपण पाहायचं आहे. हा जो गैरसमज पसरवण्याचं जे काम आहे की ज्याच्यामध्ये जातीवरून भेद, पंथावरून भेद, पोटजातीवरून भेद, ब्राह्मणांविरुद्ध, मराठ्यांविरुद्ध, अमक्याविरुद्ध, कोणी म्हणेल की मी वनवासी आहे, कोणी म्हणेल मी मूलवासी आहे, कोणी म्हणेल मी आदिवासी आहे. याच्यावर एकच उपाय आहे की व्यक्तिगत संपर्क. तुम्ही प्रत्येकाला दररोज जर भेटलात, रामची माझ्या दृष्टीने एकच व्याख्या आहे, रोज एक माणूस. राम एका माणसाशी चर्चा करून त्याचे मनातले गैरसमज दूर करणं एवढंच तुमचं काम आहे. तुम्ही कुठेही ज्या चर्चा चालतात त्यांच्यात लक्ष द्यायचं नाही आहे. समर्थ रामदासांचा एक श्लोक आहे, तो म्हणतो आणि मी थांबतो. समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधूनी पाहे. उगीच शोधत बसतं. जीवा संशयो बाऊगा तो त्यजावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. जय श्री राम. मध्ये जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, 5 न्यायाधीश होते, त्याच्यामध्ये एक मुस्लिम होता. खरे का? आता मला नावं नाही. हां नाही पण होते. हां. आणि दुसरं म्हणजे अयोध्या हे फैजाबादमध्ये आहे जिल्हा, त्याचं पण नामकरण झालेलं आहे. संपलं ते. आणि याच्यातला जो सगळ्यात मोठा आर्किओलॉजिस्ट होता के खान, तो पण मुस्लिम होता आर्किओलॉजिस्ट. त्यांनी सगळे ते 6 खांब जे काढून दाखवले ते त्यांनी दाखवले.
आजच्या वक्त्यांनी खरंच आपल्याला भारावून टाकलेलं आहे. आज राम मंदिर निर्मितीनंतर अयोध्या ही जगाची सांस्कृतिक राजधानी असावी असं म्हटलं जात आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात अयोध्या साकार करण्याचे आवाहन आणि प्रयत्न सध्याचे सरकार करत आहे. संत तुलसीदास यांच्या दोह्याचा उल्लेख आपण इथे करू शकतो. काम कोह मद मान न मोहा, लोभ न शोभ न राग न रोहा, जिनके कपट दंभ नहीं माया, तिनके हृदय बसहु रघुराया. मनाची अयोध्या कशी असावी या श्लोकातून सांगतायत. दोषांपासून विकारांपासून मुक्त, संस्कारांनी युक्त, व्यक्तिगत म्हणजेच व्यक्तीच्या मनाला संस्कारांनी समृद्ध करून चारित्र्ययुक्त समाजव्यवस्था कशी उभी राहील याचे उद्दिष्ट ठेवून त्या बाजूने आपण प्रयत्न करायचे आहेत आणि वर्तमान परिस्थितीत आवश्यक असा सक्षम समाज उभा करायचा आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे समरसता, सामाजिक सुरक्षा, सद्भाव निर्मिती, पर्यावरण सुरक्षा या तत्वांवर आपला समाज आणि देश घडावा अशी आपण आशा ठेवूयात. सरांना खूप खूप धन्यवाद. आता श्री हर्षवर्धन खरे हे स्वरचित रामाची आरती म्हणतील. तर आपल्या सर्वांना त्याचा कागद मिळालेला आहे, आपण त्यांना साथ देऊयात. धन्यवाद. जय श्रीराम. श्रीरामाची आरती एखाद्या सभेत म्हणण्याची आपल्याकडे म्हणजे पद्धत नाही. आरती ही मंदिरात म्हणतो आपण, परंतु साफल्य निजवल्य कौसल्या माता ही आरती कदाचित काही जणांना माहीत असेल जी रामाची आहे, ज्यात रामाचं गुणवर्णन आहे. परंतु अयोध्येचा हा जो 500 वर्षाचा संग्राम आहे त्याच्यावर एक आरती असावी अशा हेतूने ही आरती केलेली आहे. आपल्या नेहमीच्या चालीत बसूनच म्हणूया आपण. आपल्या हातात बहुतेकांच्या कागद आहे त्यामुळे आपल्याला सामूहिक म्हणता येईल. त्यात मुद्दाम काही घोषणा पेरल्या आहेत, त्यामुळे त्या घोषणांसारख्याच द्यायच्या. म्हणजे मी फक्त ती घोषणा वाचेन, तुम्ही सगळ्यांनी जय म्हणायचं. दुसरी एके ठिकाणी ओळ आहे, हम मंदिर वही बनाएंगे, तुम्ही म्हणायचं मंदिर भव्य बनाएंगे. जे लिहिलं आहे ते छापून दिलेलं आहे, त्यामुळे आहे तसं आपण म्हणूया. मी 1 2 3 म्हणलो की आपण सामूहिक म्हणायची का? म्हणजे सगळ्यांना कागद मिळाला आहे. 3 म्हटलं की आपण सगळ्यांनी सामूहिक सुरू करूया. 1 2 3. कौसल्येच्या पोटी जन्मी आलासी, पितृवचना जागुनी वनवासा धरिसी, रावण दुष्टा दंडुनी सीता संरक्षी, वानर सेना जोडुनी भक्ता तारीसी. जय देव श्रीरामा भक्ती, मंदिर भव्य अयोध्ये निर्माणा शक्ती. जय देव भारत भूला सुखवुनी राम राज्य दिधले, उत्तर दक्षिण देशा जोडून रक्षियले. आदर्श तव स्मरण्या मंदिर स्थापियले, आक्रांती यवनांनी उद्ध्वस्त केले. जय देव श्रीरामा भक्ती, मंदिर भव्य अयोध्ये निर्माणा शक्ती. जय देव लांछन ठसले भाळी अपमान सकळा, मंदिर उभविण्या बहुसंघर्ष केला. लाखो भक्तांनी निज देह अर्पियला, शरयू होई लाल कलंक हटविला. बोलो सियावर रामचंद्र की, हम मंदिर वही बनाएंगे. जय देव श्रीरामा भक्ती, मंदिर भव्य अयोध्ये निर्माणा शक्ती. जय देव 105 वर्षे ही सरली कालगती, नकोच मंदिर आता भ्रामकमती होती. न्याया स्थापित करण्या बुद्धी कष्टविती, जागृत करण्या जनता बजरंगी शक्ती. बोलो पवनसुत हनुमान की, बोलो बजरंग बली की. जय देव श्रीरामा भक्ती, मंदिर भव्य अयोध्ये निर्माणा शक्ती. जय देव अवघा भारत रामे एकत्वे भरला, कंटक हटले मार्गी आशीर्वच सकळा. मंदिर उभवुनी भव्य घोषणभी भरला, जय प्रभू श्रीराम हर्षे दुमदुमला. जय देव श्रीरामा भक्ती, मंदिर भव्य अयोध्ये निर्माणा शक्ती.
जय देव बोलो सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की बोलो बजरंग बली की जय श्री राम। आपल्या वाग्यज्ञाची पूर्णाहुती अशी झाली आहे, यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता थोडे काही सत्कार आपल्याला करायचे आहेत, त्याच्यासाठी मी मंचाच्या समोर बोलवते. वृत्तम ॲपचे संचालक आणि प्रतिनिधी मंदार कुलकर्णी आणि श्री बेंद्रे यांचा सत्कार श्री रामभाऊ आत्रे करतील. मंदार कुलकर्णी आणि श्रीयुत बेंद्रे. श्रीयुत बेंद्रे केटरर्स यांचा सत्कार. पूर्णम इकोन व्हिजनचे प्रतिनिधी रविता कांबळे आणि अमोल आग्नेय यांचा सत्कार श्री विजयरावजी मसवडे करतील. माझ्या मते ते थोडंसं बाहेर स्टॉलवर आहेत, तर ते याच्या आत आपण अजून एक सत्कार करायचा आहे. भारतीय विचार साधना संस्थेचे प्रतिनिधी श्री शरद देवरे यांचा सत्कार श्री संजय घाटपांडे करतील. अच्छा, 2 मिनटं आपण जरा त्यांची प्रतीक्षा करूया. पूर्णम इकोव्हिजनचे प्रतिनिधी आलेले आहेत, रविता कांबळे आणि अमोल आग्नेय. श्री विजयरावजी मसवडे त्यांचा सत्कार करतात. धन्यवाद. भारतीय विचार साधना संस्थेचे प्रतिनिधी श्री शरद देवरे यांचा सत्कार श्री संजय घाटपांडे करतील. धन्यवाद संजयजी. आता आभार प्रदर्शनासाठी मी श्री श्रीराम मालपुरे यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावे. एक सगळ्यांना फक्त निरोप आहे. आत्ता आपल्याला 15 तारखेपर्यंत अभियान पूर्ण होतं आहे आपल्या नगरात सगळीकडे अक्षता वाटपाचं. 22 तारखेला आपण आपल्या ठिकाणी मंदिरांमध्ये सोसायट्यांमध्ये आपण सगळीकडे कार्यक्रम करणार आहोत. पण 21 तारखेला आपल्या बिबीवाडी परिसरात एक भव्य रॅलीचं आयोजन आपण केलेलं आहे. 21 तारखेला संध्याकाळी 4 वाजता स्वामी विवेकानंदचा जो पुतळा आहे तिथून आपल्या शोभायात्रेला रॅलीला सुरुवात होणार आहे. पूर्ण बिबीवाडी परिसरात ती रॅली फिरणार आहे. साधारण रॅलीला 350 लोक अपेक्षित आहेत, 350 टू व्हीलर. आपण सगळ्यांनी यात सहभागी व्हावं हा एक निरोप फक्त सांगितलं. नमस्कार. आज आपल्या व्याख्यानमालेचं शेवटचे पुष्प श्री विनायकराव आंबेकर यांनी त्यांच्या ओजस्वी मनोगतातून श्रीराम मंदिरांच्या नंतरचा भारत या संबंधीचं सविस्तर आपणापुढे सादर केला आहे. काल आपण शिवराज्याभिषेकानंतरचा भारत या विषयीचा सविस्तर इतिहासकार श्री मोहनराव शेटे यांच्या मुखातून ऐकला आहे. ह्यामध्ये आपल्याला बऱ्याच इतिहासाची माहिती नव्हती, परंतु आपल्या कालच्या वक्त्यांच्या मनोगतातून बऱ्याच इतिहासातील घटनांची माहिती अगदी तारखांसहित आपल्याला मिळाली. आजच्या व कालच्या व्याख्यानातून सारांशाने विचार केला असता आपण हिंदू बांधव असंघटित राहिल्याने व आपण बहुसंख्य असूनही आपल्यावर मोगलांनी व नंतर इंग्रजांनी राज्य केले आणि विशेष म्हणजे सगळ्या राज्यकर्त्यांच्या प्रशासनामध्ये हिंदूंचेच प्राबल्य होते, तरीसुद्धा आपल्यावर अशी ही वेळ आली. आपण बहुसंख्य हिंदू बांधव जातपात पंथ प्रांत यामध्येच अडकून पडतो आणि त्यामुळे आपल्यावर अशी वेळ आली आहे. तेव्हा सर्व हिंदू बांधवांनी एकजूट व एकवाक्यता आणि मुख्यतः
संघटित राहिले पाहिजे, तर भविष्यात मागील इतिहासात झालेल्या ज्या घटना घडल्या त्या थोपवणे शक्य होईल असे वाटते. आता 500 वर्षापासून सुरू असलेला संघर्ष, लाखोंनी दिलेले बलिदानाने आता आपल्या सर्वांची श्रद्धा असलेले अयोध्या येथील श्रीरामाचे मंदिर याची देही याची डोळा आपणास प्रत्यक्ष पाहावयास मिळणार आहे. हे आपले सर्वांचे अहोभाग्यम असणार आहे. हिंदूंचे संघटन ही काळाची गरज आहे व त्यासाठी डॉक्टर हेडगेवार आद्य संघचालक यांनी 100 वर्षापासून हिंदूंचे संघटन व्हावे, ये राष्ट्रप्रेम व्हावे या 20 सूत्रीच्या संकल्पनेतून व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून हा मोठा डोलारा उभा केला आहे व आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. आज आपल्या वरील विषयासंबंधीचे मार्गदर्शन करण्यासाठी श्री विनायकराव आंबेकर यांनी आपल्या विनंतीचा स्वीकार करून शोभा वाढवली, त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आजचे प्रमुख पाहुणे श्री अजय कदम व अध्यक्ष श्री घाटपांडे आपणास लाभले, त्यांचेही आभार व्यक्त करतो. शिवाय हे सभागृह उपलब्ध करून दिले, त्यांचेही आभार. तसेच बिवेवाडी पोलीस स्टेशन व विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी तसेच श्री साठे फोटोग्राफर ध्वनी व्यवस्था उत्तम प्रकारे सांभाळी, त्यांचेही आभार. आणि महत्त्वाचे सांगायचे म्हणजे आपण सर्व श्रोते वरील 5ही दिवस उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वृद्धिंगत केली, त्यासाठी तुमचे सर्वांचे अगत्यपूर्वक आभार. शिवाय आज आपण जशी 5 दिवसामध्ये उपस्थिती दर्शवली तशीच पुढच्या वर्षी हे व्याख्यानमाला सुरू होईल, त्यावेळेला पण आपण सर्वांनी अशीच उपस्थिती दाखवून आमचा उत्साह द्विगुणित करावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. पसायदान, आता कार्यक्रमाची सांगता पसायदान होईल आणि नंतर आपला हा कार्यक्रम संपेल. धन्यवाद. आत्ताच मगाशी आपण प्रभू रामचंद्रांची इतकी सुंदर आरती ऐकल्यानंतर पसायदान न घेता सर्व मंचाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ युवा कार्यकर्त्यांच्या वतीने एवढंच सांगू इच्छितो आपल्या सर्व श्रोत्यांना की जशी गेले 5 दिवस आपण उपस्थिती लावली तशी पुढच्याही वर्षी ज्या व्याख्यानमाला होईल तर तेव्हा तशीच आपण उपस्थिती सर्वांनी लावूयात. म्हणून एवढंच सांगतो, पुनरागमनायच पुनरागमनायच पुनरागमनायच. भारत माता की धन्यवाद. श्री रामचंद्र की